श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। दत्तात्रेय भगवान की जय। मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबराय अखिल विश्वाच्या परमार्थ जीवनामध्ये व्याप्त असणारे जगद्गुरु तुकोबाराय आदी करून सर्व संतांच्या चरणारविंदी विनम्र भावाने वंदन करून माझ्या समोर बसलेल्या सर्व श्रोतजनांच्या चरणारविंदी साष्टांग दंडवत करून भगवान दत्तात्रयाच्या पावन चरणारविंदी विनम्र भावाने वंदन करून जगद्गुरु तुकोबारायांची परमपवित्र चालू असलेली दिव्य चरित्र कथा, या चरित्र कथेच्या 5व्या सत्राला आपण प्रारंभ करत आहोत। पंढरीश पांडुरंगाच्या असीम कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने समस्त ग्रामस्थ मंडळी, दत्त जयंती कथा समिती, आपण सर्व श्रोते मंडळी सर्वांच्या सहकार्यामधून चालू असलेली ही संत कथा गेल्या 7 वर्षापासून आपण या ठिकाणी ऐकत आहोत। व्यासपीठावर उपस्थित सर्व वारकरी मंडळी, सर्वांच्या चरणी नतमस्तक। जे सभासद या धार्मिक कार्यक्रमाला सहकार्य करतात त्या सर्वांनाही खूप खूप धन्यवाद। आपल्या सर्वांच्या सहकार्यामधून हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो। 7 वर्षापासून हे सर्व मंडळी, इतर जे सप्ताह असतात त्या सप्ताहामध्ये दंडक असतो, आपण गावकरी या नात्याने आपल्याला ती वर्गणी ठरलेली द्यावी लागते, पण इथं तसं नाही आहे। इथं इच्छा नाहीत, इथं कोणालाही दंडक नाही। आपण होऊन भाविक भक्त या ठिकाणी आपली सभासद फी वर्गणी देतात, सहकार्य करतात आणि त्यामधून घडत आलेला हा कार्यक्रम। 2 वर्ष आपण श्रीमद भागवत कथा श्रवण केली, त्यानंतर 3ऱ्या वर्षापासून काहीतरी आपल्याला नवीन ऐकायला मिळावं। भागवत कथा, रामकथा आपण खूप ऐकल्या, अनेक पद्धतीनं आपण ऐकत आलेलो आहोत। तेच ते असलं की कंटाळवाणं वाटतं, म्हणून आपण नवीन विषय महाराजांच्या हाती दिला। आम्हाला संत कथा ऐकायची आहे आणि ती संत कथा एकाच वर्षात नाही तर जेवढे वर्ष चालतील विस्तारानं संतांचं चरित्र, त्या संतांचं कार्य, त्या संतांचा भगवंताविषयी असणारा भाव, या सगळ्या गोष्टी विस्तारानं आम्हाला ऐकायच्या आहेत। या हेतूतून आपण महाराजांकडे विषय दिला। उंच नीच काही नेने भगवंत, तिष्ठे भाव भक्ती देखून या। आणि त्या अनुषंगाने आपण गेल्या 4 वर्षापासून तो विषय ऐकत आहोत, संत कथा ऐकत आहोत। या वर्षीला महाराजांची नर्मदा मैया परिक्रमा असल्यामुळे तो विषय त्यांनी माझ्याकडे दिला। ही व्यासपीठाची सेवा आपण यावर्षी करावी अशी त्यांची आज्ञा, सर्वांची इच्छा, यातून माझ्याकडे आलेली ही तुकोबारायांची चरित्रकथा, ही सेवा दत्तात्रय भगवान जशी कृपा करू लागले, माऊली ज्ञानोबराय तुकोबाराय जसं या ठिकाणी बोलून घेऊ लागले, तसं मी आपल्यासमोर चरित्र मांडण्याचा प्रयत्न करत आहे। आपण भाग्यवान आहोत। मी कालही विषय आपल्यासमोर मांडला। या कलियुगामध्ये ही दिव्य कथा, जगद्गुरु तुकोबारायांचं चरित्र आपल्याला ऐकायला मिळू लागलं। एका ठिकाणी महाराज असं वर्णन करतात, ही देवाचीच कृपा जाणावी। आपल्याला ही कथा ऐकायला मिळते, हीच देवाची कृपा आहे। माझं आवर्जून आपल्याला सांगणं आहे, देवाची कृपा शोधायची असेल प्रपंचात नका शोधू। आणि थोडी आतली गोष्ट सांगतो, परमात्मा प्रपंचामध्ये कधी कृपा करत नाही। प्रपंचाचा विषय हा प्रारब्धावर सोडलेला आहे। आपण म्हणतो देवाची कृपा झाली, देवाच्या कृपेने सगळं मिळालं, ही देवाची कृपा नाही।
आपला प्रारब्ध आहे. तिथं परमात्मा कृपा करत नाही. लक्षात ठेवा, संसारामध्ये कृपा करत नाही, तो प्रारब्धाचा भाग आहे. परमार्थात सेवा करायला मिळाली समजावं, देवाने आमच्यावर कृपा केली. महाराज बोलतात, जाणावी ती कृपा हरीची झाली. जाणावी ती कृपा हरीची झाली. कोणती? चिंतने लागली मन बुद्धी. मन आणि बुद्धी देवाच्या चिंतनात दृढ झाली. समजावं, आज आमच्यावर देवाची खरी कृपा झाली. आम्हाला भजन करावं असं वाटलं, समजावं देवाची कृपा झाली. आम्हाला कथा कीर्तन ऐकण्याची इच्छा निर्माण झाली, समजावं आज देवानं आमची आठवण काढली, आमच्यावर कृपा झाली. पंढरीला जावंसं वाटलं, देहू आळंदीला जावंसं वाटलं, समजावं पांडुरंगाने आम्हाला निरोप दिलेला आहे आणि देवाने आमची आठवण काढली. 1000 कामं सोडून तेव्हा जा, कारण देवाने तेव्हा तुमची आठवण काढलेली असते. देव ही सहज घडत नाही या गोष्टी. देव आठवण काढतो आणि देवानं आठवण काढली ती बुद्धी सुचते. म्हणून महाराज बोलतात, जाणावी ती कृपा हरीची झाली. आपण ती कृपा इकडं शोधतो प्रपंचात. तुकोबाराय बोलतात, प्रपंच हा सर्वस्वी प्रारब्धावर सोडलेला आहे, चिंता करायची नाही. जगद्गुरु तुकोबाराय असंच नाही बोलत, वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ. प्रपंचामध्ये तुम्ही विनाकारण चिंता वाहता, कसं होईल कसं होईल. होतं तेच, जे व्हायचंय तेच होतं. उगाच आपण चिंता वाहतो. खायला मिळेल का, कपडे घालायला मिळतील का, मान सन्मान मिळेल का. लक्षात ठेवा, अन्न मान धन यासाठी भक्ती नाही केली आपण. भक्ती यासाठी तरी मिळणार नाही. त्यासाठी देवाने सांगितलं ते प्रारब्धाच्या अधीन आहे. ते प्रारब्ध ठरवेल तुम्हाला काय द्यायचंय, कुठं द्यायचं, काय खायचं. परमार्थात देवाची कृपा होत असते. आपल्यावर कृपा झाली म्हणून आपण 7 वर्षापासून या मंडपामध्ये संत कथा श्रवण करत आहोत. ही देवाची कृपा आहे. संत कथा का श्रवण करावी. आपण विषयामध्ये प्रवेश करत असताना तो थोडासा विषय पाहतो. संत चरित्र का सांगावं, सज्जनांचं चरित्र आपण का ऐकावं. जगद्गुरु तुकोबाराय एका ठिकाणी बोलतात, आपल्या सर्वांच्या अभंग पाठ आहे. तुकोबाराय बोलतात, पुण्यवंत भावे हा पुण्यवंत भावे, पुण्यवंत भावे हा पुण्यवंत भावे, पुण्यवंत भावे, पुण्यवंत भावे, पुण्यवंत भावे हा पुण्यवंत भावे हा पुण्यवंत भावे. घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे, नेगे माझी वाचा तुटी हा, नेगे माझी वाचा तुटी. घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे, नेगे माझी वाचा तुटी, नेगे माझी वाचा तुटी. तुकोबाराय बोलतात, पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. सज्जन म्हणजे संत. संतांचं नाव घेतलं, संतांचं चरित्र ऐकलं, पुण्यवंत व्हावे. तसं आपण या विषयाला खोडलेलं आहे. पुण्यवंत आपल्याला व्हायचं नाही, आपण पहिल्याच दिवशी ठरवलं, पण पुण्य मिळतं. संत कथा श्रवण केली की पुण्य मिळतं एक. आणि याच अभंगामध्ये पुन्हा तुकोबाराय बोलतात, पहिले बोलतात या अभंगामध्ये सज्जनांचं नाव घेण्याचे 3 परिणाम सांगितले. आता आपल्या रोजच्या पाठातला आहे, आपलं त्याकडे लक्ष नसतं. आपण येतो मंदिरात बसतो, पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे, घरी निघून जातो.
या एका अभंगामध्ये 3 परिणाम सांगितले. संतांचं चरित्र, संतांचं नाव घेतलं तर 3 परिणाम होतात. पहिला, पुण्यवंत व्हावे, घेता सज्जनाची नावे, पुण्य मिळतं. दुसरा फायदा, विश्रांतीचा ठाव, पायी संताची अभाव. 2, विश्रांती मिळते. आणि तिसरं, तुकोबाराय बोलतात, संतांचं नाव घेतलं, चरित्र ऐकलं, जीवनामध्ये अनंत जन्माची असलेले पाप संतांचं नाव घेतलं की जातात. तुका म्हणे पापे जाते. बघा, आपण एक अभंग जरी म्हणला, पूर्ण काकडा भजन एकीकडे आणि एवढा अभंग एकीकडे, एवढा अभंग जरी म्हणला तरी 3 परिणाम जीवनामध्ये घडतात. पुण्य मिळतं, विश्रांती मिळते, पाप जातं. म्हणून संतांचं चरित्र ऐकावं. तसं विचार केला तर या जगामध्ये 3 प्रकारच्या चरित्राचं वर्णन आलेलं आहे. बारीक ऐका बरं का. हे मी बारीक ऐका का सांगतो माहिती आहे? तुम्ही ढोबळ मानानं ऐकता, बारीक ऐकायचं. जसं बारीक निसा, बारीक यसा, काय बारीक यसा, बारीक निसा, तसं बारीक ऐका. 3 प्रकारचं चरित्र सांगितलं जातं. 1, मानवाचं चरित्र. 2, देवाचं चरित्र. 3, संतांचं चरित्र. या 3 चरित्रापैकी आपण संतांचं चरित्र का ऐकतो? ठीक आहे, माणसाचं सोडा, पण देवाहीपेक्षा आपण संतांचंच का ऐकावं याचं उत्तर शास्त्रकार देतात. या 3ही चरित्राचा परिणाम स्पष्ट केला. चरित्र कोणतं ऐकलं पाहिजे? 3 चरित्राचा परिणाम स्पष्ट केला. सदाचरणम देवश्चरिन सताम चरित्रम, सदाचरणम देवश्चरित्रम वैकुंठगमनम, मनुष्यचरित्रम त्रियंगमनम, एतानि फलानि चरित्राणि. या चरित्राचे 3 फळं सांगितले. पहिलं चरित्र मानवाचं चरित्र, म्हणजे माझ्याकडे पाहू नका, तुमचं आमचं चरित्र सांगण्यासारखं आहे का? सांगण्यासारखं आहे का? काय सांगणार आहे? सोयरिकी मोडल्या. काय सांगणार आहे? बंधारे फोडले. सांगणार काय? आपलं सांगण्यासारखं काय? भजनाला गेला, टाळण्याला, काय सांगणार आहे? पंढरपूरला गेला, बिस्किटचे पुढे आणले. आपलं चरित्र सांगणार काय? काय आपल्यामध्ये सांगण्यासारखं काय आहे? आपल्यामध्ये सांगण्यासारखं काय? काहीच नाही. म्हणून मनुष्य चरित्राचं वर्णन करू नये. कोणी म्हणेल का हो, ठीक आहे, सर्वसामान्य असेल एखादा, जाऊ द्या, पण एखादा जर मोठा असला, मोठा पदानं, वयानं, विद्येनं एखादा मोठा असेल, एखादा मोठा मनुष्य असेल, त्याचं चरित्र सांगावं का? तुकोबाराय बोलतात, उदंडची झाले जन्मोनी या गेले, उदंडची झाले जन्मोनी या गेले, उदंडची झाले जन्मोनी या गेले, उदंडची झाले जन्मोनी या गेले. उदंडाचे झाले जन्मोनिया गेले, उदंडाचे झाले जन्मोनिया गेले, उदंडाचे झाले जन्मोनिया गेले, उदंडाचे झाले जन्मोनिया गेले, उदंडची झाले जन्मोनी या गेले.
उदंडचे झाले जन्मोनिया मेले होनिया गेले रावरंक. तुकोबराय बोलतात उदंडचे झाले. आपलं काय, आपलं सोडा विषय, आपलं कशात काही नाही आहे, आपलं कोणी वर्णन करू शकत नाही. केलं तर एवढंच करतील, बरा गेला. आपण गेल्याच्या नंतर आपलं एवढंच वर्णन होईल, बरा गेला, कटकट गेली, आता राहिलेल्या पोराचे लग्न होईल. एवढंच आपलं सांगण्यासारखं दुसरं काही नाही. तुकोबराय बोलतात सामान्याचं सोडा, एखादा मोठा असेल. होनिया गेले राव रंक, मोठमोठे होऊन गेले. त्यामध्ये आपल्याला काही उदाहरणं सापडतात. रावणा एवढा मोठा कोणी नव्हता. हिरण्यकशिपू असेल, कंस असेल, आताच्या काळामध्ये सिकंदर, एक व्यक्ती होऊन गेला. आपल्या या भारतातला नव्हता, विदेशातला होता, पण सगळ्यांचा परिचयच आहे. त्याचं नाव होतं मायकल जॅक्सन. मोठा कीर्तनकार होता तो. ज्याला पटलं त्याला पटलं, बाकीच्या झोप घेऊन जा. एक मोठा व्यक्ती होऊन गेला, त्याचं नाव होतं मायकल जॅक्सन. खूप मोठा सिंगर होता, डान्सर होता, जगात प्रसिद्ध होता. एवढा मोठा होता म्हणे, जेव्हा तो मेला, तो मेल्याच्या नंतर त्याची बातमी जेव्हा इंटरनेटवर व्हायरल झाली, लोकांनी पाहिली, 2 तासासाठी नेट बंद पडलं होतं. एवढ्या लोकांनी त्याची बातमी पाहिली. एवढा मोठा, पण सांगण्यासारखं काय? एवढंच सांगू शकतो, पैसा खूप कमावला, बाकी काही सांगू शकत नाही. मनुष्य कोणीही असू द्या, मनुष्याचं चरित्र बरं एखादा असेल सांगण्यासारखा, सद्गुणी आहे, भजन कीर्तन करणार आहे, कोणाचंही वाईट चिंतन करत नाही, कोणाला त्रास देत नाही, असेल एखादा, तरीही तुकोबरायची ताकीद आहे, कीर्ती मानवाची वर्णू नये. कीर्ती वर्णन करायची फक्त संतांची, मानवाची नाही. का? स्तवोनिया नरा केला आयुष्याचा मातेरा. तुकोबराय बोलतात कीर्ती मानवाची वर्णू नये. असेल एखादा वर्णन करण्यासारखा, म्हणू शकतो आपण, करू नये. कारण स्तवोनिया नरा केला आयुष्याचा मातेरा. आयुष्याचं मातेरं होतं, म्हणून मनुष्याची कीर्ती वर्णन करू नये. दुसरं चरित्र सांगितलं, देवश्चरित्रम वैकुंठगमनम. देवाचं चरित्र श्रवण केलं की त्याचं फळ सांगितलं, वैकुंठात जागा मिळते. भागवत ऐकलं की वैकुंठात जागा मिळते. रामायण ऐकलं की वैकुंठात जागा मिळते. देवाचं चरित्र ऐकलं की वैकुंठ मिळतो. पण एकाने प्रश्न विचारला, का हो महाराज, देवाचं चरित्र ऐकलं की वैकुंठ मिळतं, पण वैकुंठात जाण्यासाठी अगोदर मरावं लागतं. मेल्याशिवाय कसं जाणार आपण वैकुंठामध्ये? आम्हाला ते फळ नको, आम्हाला आताचं फळ पाहिजे, दृष्टीत दिसलं पाहिजे, त्याचा फायदा आता इहलोकी याची देही झाला पाहिजे, असं एखादं फळ. मग त्यासाठी चरित्र सांगितलं. सताम चरित्रम सदाचरणम. सज्जनांचं चरित्र ऐकलं, त्याचा फायदा सदाचरणम. संतांचं चरित्र ऐकलं की आपल्याला तसं जगावंसं वाटतं. ते नाही का माग ते मार्केटवाले असे असतात, जसं एखादा नवीन पिक्चर आला, एखादी सिरियल आली, त्यामध्ये त्या नटीनं एखादी साडी नेसली, साडी तीच असते, फक्त वरचं लेबल बदलतं, अक्षरा साडी, लेबल बदलतं. का? आपल्याला तसं व्हावं असं वाटतं. एखादी सिरियल बघितली की त्याच्यासारखं व्हावं वाटतं, एखादा पिक्चर बघितला त्याच्यासारखं व्हावं वाटतं, ऐकलं की तसं बनावं वाटतं, ऐकलं की तसं व्हावं वाटतं. त्यासाठी संत ऐकले तर तसं व्हावं वाटेल, म्हणून संतांचं चरित्र यासाठी आपल्याला ऐकायचं आहे. माऊली ज्ञानोबराय बोलतात सदाचरणम. माऊली बोलतात संतांचं चरित्र ऐकल्याच्या नंतर आपली हरवलेली वस्तू आपल्याला भेटते. जे मुक्ता ते निर्धारिता, लाभे आपलीच मुक्तता, जैसे दीपे दिसे पाहता आपली वस्तू. दिवा लावला की दिवा, आता लाईट गेलेली होती, आपण दिसत नव्हतो एकमेकाला,
लाईट आली आपण दिसतो, तसं घरामध्ये एखादी वस्तू शोधायची असेल आपण दिवा लावतो. तसं आपण स्वतःला हरवून बसलेलो आहोत. मी कोण आहेत हे आपण विसरून बसलेलो आहेत. मी कोण आहेत आपल्याला माहीत नाही आहे. जरी आपण वासुदेवामध्ये म्हणतो मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता, मी वासुदेव आहे म्हणणं वेगळं आहे, अनुभवणं वेगळं आहे. मग मी वासुदेव, मी देव आहे, हे आपण हरवलेलो आहेत. मग हे शोधायचं असेल तर संतांचं चरित्र आपल्याला ते शोधून देतं. म्हणून तुकोबराय बोलतात संतांचं चरित्र. दुसरा फायदा, संतांचं चरित्र ऐकलं की संत जिथं गेले तिथं आपल्याला जागा मिळते. संत गेले तया ठाया देवराया पाववी, देवराया पाववी, देवराया पाववी. संत गेले तया ठाया देवराया पाववी, देवराया पाववी, देवराया पाववी. संत गेले तया ठाया देवराया पाववे. संत कुठं गेले? देवाजवळ. संत चरित्र ऐकलं की देवराया पाववे. संतांचं चरित्र आपल्याला तिकडं घेऊन जातं. म्हणून संत चरित्र आपल्याला श्रवण करायचं आहे. ज्ञान, भक्ती आणि वैराग्य या तिन्हींचा संगम, हा त्रिवेणी संगम जगद्गुरु तुकोबारांच्या चरित्रात आपल्याला पाहायला मिळतो. तुलना म्हणून सांगत नाही. नामदेवरायांकडे भक्ती होती, खूप भक्ती होती, नामस्मरण होतं, पण ते देवाला फक्त पंढरपुरात पाहत होते. त्यांच्यासाठी देव फक्त पंढरपुरात. देवा मी तुला सोडून बाहेर जाणार नाही, कारण तुझ्याशिवाय मला करमत नाही. मग तेच नामदेवराय औंढ्याला येतात. तिथं महादेवाच्या मंदिरामध्ये दर्शन घेतात. तिथं विसोबा असतात, झोपलेले असतात, पिंडीवर पाय ठेवून. मग ते पाय उचलण्याचा प्रयत्न केला, बाजूला ठेवली, तिथं पुन्हा पिंड निघाली. आणि मग तिथं ज्ञान झालं की देव सर्वाघटी आहे. भक्ती असणं वेगळं आहे आणि देवाला सर्वाघटी पाहणं वेगळं आहे. म्हणून ज्ञान, वैराग्य आणि भक्ती या तिन्हीचा संयोग जगद्गुरु तुकोबारांच्या चरित्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून हे चरित्र आपण ऐकत आहोत. संतांचं चरित्र ऐकलं की भगवंताविषयी असणारा भाव आपला वाढत राहतो. ज्या संगतीत आपण जाऊ तसं तसं अंतःकरणावर परिणाम घडत चालतो. नारद महाराज, नारदाने एक छोटासा ग्रंथ लिहिला भक्तिसूत्र नावाचा. त्या भक्तिसूत्र नावाच्या ग्रंथामध्ये नारद महर्षी वर्णन करतात भक्ती कशी असली पाहिजे, भक्ती कोणासारखी करावी एक, आणि भक्ती कशी असावी दोन प्रश्नाची उत्तर दिली नारदाने. भक्ती कशी असली पाहिजे? प्रतिक्षणम वर्धमानम. ती प्रत्येक क्षणाला भक्ती वाढली पाहिजे. दुसरं, भक्ती कशी करावी? यथा व्रज गोपिकानाम. भक्ती करावी गवळणीसारखी. गवळणीची भक्ती वेगळी होते. कुठं ऐकायला गेलं नाही, म्हणजे उद्यापासून तुम्ही येऊ नका असं मला म्हणायचं नाही, पण ते कुठं ऐकायला गेल्या नाही. आपला घरधंदा करायचा, आपलं कुटुंबाचं पालनपोषण करायचं. आणि देवाला एकदाच पाहिलं त्यांनी. जेव्हा नंद बाबांच्या वाड्यामध्ये देवाचा अवतार झाला, देव जन्माला आला आणि सगळ्यांना कळालं, सगळ्या गवळणी नंदबाबाच्या वाड्यामध्ये जातात. आणि नंदबाबाच्या वाड्यामध्ये गेल्यानंतर देवाला पाहिलं, आणि देवाला पाहिल्याच्या नंतर गवळणी देवाला बघितलं आणि देवानी गवळणीला बघितलं. आणि त्यांनी एकमेकांना एकमेकाच्या नजरेने सांगितलं. देवानं सांगितलं तुम्ही मला आता पाहिलं ना, मी तुमचा. आणि गवळणीने सांगितलं देवा आम्ही तुला पाहिलं, आता आम्ही तुमच्या बनलेलो आहे. तुकोबारांनी वर्णन केलेलं आहे. सुडी येल्या गाठी दरुशने कृष्ण भेटे, तुका मने छंदे येणे मोहिले किंवा वेधिले गोविंदे. देवानं आकर्षित करून घेतलं होतं
त्या गवळणींना, आणि मग त्या गवळणीसारखी भक्ती करावी असं नारद महर्षी सांगतात. काय त्या गवळणीचा भाव, एक छोटंसं उदाहरण तुमच्या समोर ठेवतो, आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे. डोक्यावर काहीतरी घ्यावं, त्यामध्ये दही, दूध, तूप भरावं आणि गोकुळातून निघावं, मथुरेच्या बाजारामध्ये त्या गवळणी जातात. भक्ती कशी त्यांची बघा. डोक्यावर दही, दूध, तूप, लोणी घेतलेलं आहे, मथुरेच्या बाजारामध्ये विकायला निघालेले आहेत. आता जे वास्तविक डोक्यावर जे होतं ते मनाला पाहिजे होतं ना त्यांनी. तूप घ्या, दही घ्या, लोणी घ्या असं म्हणायला पाहिजे होतं, पण त्या खऱ्या भक्त होत्या. त्या दही घ्या असं म्हणत नाही, त्या तूप घ्या असं म्हणत नाही, त्या लोणी घ्या असं म्हणत नाही. काय म्हणतात त्या? गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे. तव तव हासती मथुरेच्या गे, तव तव हासती मथुरेच्या गे. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे. तव तव हासती मथुरेच्या गे, तव तव हासती मथुरेच्या गे. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे, दामोदर घ्या गे. हा भाव गवळणीचा देवाप्रती होता. त्यांना संसारातल्या वस्तू दिसत नव्हत्या, देव दिसत होता. तुकोबराय बोलतात, भक्ती अशी असावी, प्रत्येक क्षणम वर्धमानम, प्रत्येक क्षणाला ती वाढली पाहिजे, प्रत्येक क्षणाला तिच्यामध्ये नाविन्य आलं पाहिजे. अशी भक्ती जगद्गुरु तुकोबरायांची होती. तुकोबरायांचं चरित्र आपण श्रवण करत आहोत. कालपर्यंत आपण असं चरित्र श्रवण केलं तुकोबरायांचं. आई वडील वारले. आई वडील वारल्याच्या नंतर तुकोबरायांवर खूप मोठा आघात झाला. आई आणि वडील हे जीवनाचे खरे आधार असतात. तुकोबराय बोलतात, बाप मेला न कळता. तुकोबराय बोलतात, माझे वडील वारले. बोलोबा कनकाई यांनी आपला देह समर्पित केला. त्यानंतर सावजीची असणारी पत्नी, तिचाही मृत्यू झाला. सावजी घर सोडून निघून गेला. तुकोबरायांवरती जबाबदारी आली. प्रपंच विस्कटून गेला आणि तुकोबराय भगवंताच्या भक्तीकडे वळाले. एक लक्षात ठेवा, संत चरित्र आपण ऐकत आहोत. ज्यांच्या जीवनामध्ये भगवंताची भक्ती काही अंश आहे, खूप नाही आहे, थोडीशी आहे, जास्त नाही आहे, थोडीशी, फक्त थोडीशी भक्ती आहे. जर प्रपंचामध्ये जर आघात आला ना, तर तो व्यक्ती दोरीने पाहत. तिच्या जीवनात भक्ती आहे ना, थोडीशी असेल, थोडीशी असेल, साधी पूजा असेल, फक्त एक लोटा जल वाहत असेल महादेवावर, एवढी जरी असले आणि आघात झाला, तो दोरी पाहणार नाही, औषधाचा डबा पाहणार नाही. तो म्हणेल, बरं झालं, आपण आता देवाच्या भक्तीला लागू, घ्या तुम्ही सांभाळून, मी आता इकडे लागतो भक्तीला. हा परिणाम जीवनामध्ये भक्ती करण्याचा आहे. तुकोबरांच्या जीवनात आघात झाला, पण तुकोबराय सावरले. व्यापाराचं
नुकसान झालं सगळं. आता काय करावं समजे ना. कर्ज होतं, कर्ज द्यायचं होतं. जिजाईने सांगितलं तुम्ही एक काम करा, तुम्ही आता बाहेर व्यापार करा. आता गावात लोक आपल्याला पैसे देणार नाही, तुम्ही बाहेर गावी जा. 3 बैल मेलेले होते रोगाने, एकच बैल होता. तुकोबारायांनी काय केलं, एका गावामध्ये गेले, तिथं काही वस्तू घेतल्या, ते पोतं भरलं, बैलावर ते टाकलं आणि ज्या गावात ते वस्तू मिळत नाही अशा एका गावामध्ये बाजाराला गेले. काही सोबती होते बाजाराला जाणारे सोबत. आता तुकोबारायांनी दुःख अनुभवलेलं होतं. तुकोबाराय सतत रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. व्यापाराला निघाले तरी रामकृष्ण हरी. बाकीच म्हणायचे हा काही म्हणत नाही, काय भाव चालू आहे, काय भावानं आणलं, काय भावानं विकायचं, काहीच बोलत नाही. याचं आपलं चालू असतं रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. चला आपण याच्या सोबत नाही जायचं. व्यापारी पुढे निघून गेले. तुकोबाराय एकटेच बाजारामध्ये आले. बाजारात आल्यानंतर तिथं तो माल ठेवला. बाजार संपला. बाजार संपल्याच्या नंतर तुकोबारायांनी काही माल उरला, तो माल पोत्यामध्ये भरला आणि परत देहूमध्ये यायला लागले. येता येता रात्र झालेली होती. सगळे लोक निघून गेलेले होते. जगद्गुरु तुकोबाराय एकटेच रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. ती गोणी बैलावर टाकलेली आहेत, बैलाला एका हाताला धरलेलं आहेत. देहूकडे निघाले. रात्र झालेली, कोणी सोबत नाहीये. रात्रीचे 11-12 वाजलेले असतील. तेवढ्यामध्ये रस्त्यानं जाता जाता बैलाच्या पाठीवरची गोणी खाली पडली. तुकोबारांनी उचलण्याचा प्रयत्न केला, पण गोणी काही उचले ना. तुकोबारांनी खूप प्रयत्न केला. तुकोबाराय पाहतात कोणीतरी इथं भेटेल, कोणीतरी येईल, ही गोणी उचलून बैलाच्या पाठीवर आपल्याला टाकू लागेल. कोणीच दिसेना. तेवढ्यामध्ये जोराचा पाऊस चालू झाला. पाऊस चालू आहे, गोणी खाली पडलेली आहे, माल विकायचा आहे. जर माल विकला नाही तर मुद्दलही जमा होणार नाही. तुकोबारांना चिंता आहे. घरी गेल्यावर परत जिजाई बोलेल तुम्हाला व्यापाराला पैसे दिले होते, तुम्ही काय आणलं. चिंता तुकोबारायांना काय करावं समजे ना. तुकोबाराय हताश होऊन बसलेले आहेत. डोक्याला हात लावला. देवा, कसं तरी एका पायावर उभा राहण्याचा प्रयत्न केला, कसं तरी व्यापाराला मी लागलो, त्याच्यात पुन्हा हे विघ्न आलं. हा माल जर इथं रात्रभर भिजला, उद्या बाजाराला काय नेऊ. तुकोबाराय डोक्याला हात लावला. तुकोबाराय बसलेले आहेत. आता कसं होईल, आता कसं होईल. तेवढ्यामध्ये पंढरपुरामध्ये विठ्ठल विटेहून खाली उतरला. जसा खाली उतरला तसं रुक्मिणी आई साहेबांनी विचारलं कुठं निघालात. विठ्ठलाने सांगितलं ग, माझा भक्त संकटामध्ये, मला जायचंय त्याच्याकडे. पांडुरंग परमात्मा तिथं आले. एका वारसरूचं रूप घेतलं. तुकोबाराय डोक्याला हात लावून बसलेले होते. कसं होईल, कसं होईल. पांडुरंग परमात्मा तिथं आले. का रे, का बसला इथं रस्त्यात, हो बाजूला. तुकोबाराय बोलतात बरं झालं बघा तुम्ही भेटले मला. एक काम करा माझं, एवढी गोणी उचलून बैलाच्या पाठीवर मला ठेवू लागा. बर 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 धर. देवाने गोणी उचलली. देवानं बैलाच्या पाठीवर टाकू लागले. कुठं जायचंय तुम्हाला. कुठं नाही, तर देहू गावात राहतो मी, देहू गावचा तुका. बर बर जा मग आता. तुकोबाराय बोलतात बाबा मला रस्ता माहीत नाही, पुढं आलो मी तेव्हा सकाळ होती, पण आज जाताना सगळे जे सोबते होते निघून गेले मला टाकून. मी एकटाच आहेत. पाऊस चालू आहे, अंधारी रात्र आहेत, ओझं आहे, मला रस्ता नाही सापडत. बर 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 एक काम कर, माझ्या पाठीमागे ये, मी तुला रस्ता दाखवतो. बाबा तुम्हाला माहिती आहे, हो मला चांगला माहिती आहे रस्ता, तुम्ही फक्त माझ्या पाठीमागे या. तुकोबारायने बैलाला धरलं. पुढं पांडुरंग परमात्मा चालतो, मागे तुकोबाराय त्यांच्या पाठीमागे चालू लागले. करत 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 जंगलाचा रस्ता संपला. देहूजवळ आले. पाऊस चालू होता ना जोराचा. देहूजवळ आले. इंद्रायणी दोन्ही थड्या भरून वाहू लागली. तुकोबाराय बोलतात देवा, एक संकट संपलं, पुन्हा दुसरं. तेव्हा काही असं देऊच्या त्या देहूला नदीवर पूल थोडी होता. तुकोबाराय बोल देवा, अरे हे काय माझ्या पाठीमागे काय दुखणं लावलं तू. देव पुढे. देवानं सांगितलं बाबा पलीकडे जायचं म्हणे. हो तुम्ही एक काम करा, माझ्या हालचाल धरा, माझ्या पाठीमागे या. तुकोबाराय बोलतात पण तुम्ही नवीन दिसता, तुम्हाला या नदीतले खड्डे माहीत नाही, गड्डे माहीत नाही, तुम्हाला कसं कळतं.
देव बोलतात मला सगळं माहिती आहे, तुम्ही फक्त या माझ्या पाठीमागं. तुकोबारायांचा हात धरला देवाने. बघा, एकदा देवाच्या भक्तीला लागल्याच्या नंतर तो परमात्मा काय काय करतो आपण चरित्र ऐकत आलेलो आहे. हा, माया सावत्यास खुरपो लागे, कबीराचे शेले विणे, सगळं चरित्र आपण ऐकून आलेलो आहे. तो देव येतो बघा. तुकोबारायांचा हात पांडुरंगाने धरावा आणि तुकोबारांनी बैलाला धरावं. महिपती महाराज वर्णन करतात, पांडुरंग परमात्माने त्या इंद्रायणीमध्ये सुदर्शन चक्र ठेवलं, खाली पात्रामध्ये सुदर्शन चक्र ठेवलं आणि पांडुरंग परमात्मा तुकोबारायाला घेऊन त्या सुदर्शन चक्रावरून हळूच पलीकडे गेले, पलीकडच्या तीरावर आले. बाबा तुम्ही भेटले म्हणून बघा बरं झालं बघा, आज अन्यथा जंगलामध्येच रात्र काढावी लागली असती मला. बरं एक काम करा, मी इथंच राहतो, चला आपण चहा पाणी घेऊ. देवाने सांगितलं चला. तुकोबाराय घरी आले, बैल बांधला गोठ्यामध्ये, बाज टाकली बसायला. देव त्यावर बसले, बाजीवर बसले. तुकोबाराय पाणी आणायला गेले, बाहेर येऊन पाहतात वाटस्वरूप गुप्त झाला. मला याच्यात ह्या विषयाचं चिंतन करताना एक भाव असा सापडला, जेव्हा तुकोबारांकडे धन संपत्ती वैभव होतं तेव्हा चरित्रात असं नाही आलेलं की देव घरी आला. पण आज प्रपंच विस्कटून गेला तर देवाने तुकोबारांच्या घराला पाय लावले. मला एक प्रश्न आहे, तुम्हाला सगळ्याला विचारायचा आहे. डोळे उघडा फक्त एकदा. माझा प्रश्न आहे, तुम्हाला वाटतं का बरं देव आपल्या घरी यावा? महाराज नाही, देव वाटतं तुम्हाला घरी यावा? एक तर हो म्हणा किंवा नाही म्हणा, मला पुढे जायला बरं पडेल ना. वाटतं ना आपल्याला आपल्या घरी कोण यावा? देव यावा. वाटतं की नाही? हा, मग देव घरी यावा असं वाटतं. मग तुकोबाराय बोलतात, तुम्हाला वाटतं ना देव तुमच्या घरी यावा, तर मग देव घरी येण्याची खूण काय आहे? देवाची एकूण आली ज्याच्या घरा, देवाची ते खूण आली ज्याच्या घरा. देवाची खूण आली ज्याच्या घरा, देवाची खूण आली ज्याच्या घरा, देवाची ते खूण आली ज्याच्या घरा, त्याच्या पडे चिरा संसाराच्या, त्याच्या पडे चिरा संसाराच्या, देवाची कोण आली ज्याच्या घरा, देवाची ते कोण आली ज्याच्या घरा. देवाची खूण आली ज्याच्या घरा. तुकोबारांनी देवाची खूण सांगितली. देव घरी येतो, येत नाही असं नाही, येतो, पण त्याची खूण सांगितली. मी प्रश्न विचारला होता आपल्याला, देव घरी यावा वाटतो की नाही? वाटतो. आता देव कोणाच्या घरी येतो ऐका. ज्यानं आपल्या हातानं आपल्या संसाराचं वाटोळं केलं त्याच्या घरी देव येतो. आता बोला, या वाटतो देव घरी? नाही? कमाल आहे तुमची. अगोदर म्हणलं यावा वाटतो आणि आता म्हणता तुम्हीच घेऊन जा तुमच्या घरी. तुकोबारांनी प्रमाण दिलं, देवाची खूण आली ज्याच्या घरा, त्याच्या पडे चिरा संसाराच्या. देव केव्हा येतो? संसार उद्ध्वस्त झाला, संसाराचं वाटोळं झालं, मग देव घरी येतो. आता उत्तर सापडलं का देव आमच्या घरी काय येत नाही म्हणून? सापडलं ना उत्तर. देव काय येत नाही? आम्ही आमच्या संसाराचं वाटोळं होऊ देत नाही, लिपत राहतो त्याला. असं लिप तसं लिप. देव म्हणतो चालू द्या तुमचं चालू द्या,
जेव्हा संसाराला चिरा पडतात तेव्हा संतांचं हेच केलं. लक्षात ठेव, बरं चालू नव्हतं तुकोबारायांचं. काय जोरात दुकान चालू होतं, किराणा दुकान, सावकारकी, व्याजाचा पैसा. पुण्यातले व्यापारी देहूत यायचे माल न्यायला, म्हणजे पळशीतून शिल्लोडला भुसार माल. पळशीत दुकान मोठं, शिल्लोडचे व्यापारी पळशीतून नेत होते. एवढं मोठं दुकान चालू होतं तुकोबारायांचं. काही गरज होती देवाला वाटोळ करण्याची? हां, काहीच गरज नव्हती, पण केलं. तुकोबाराय बोलतात, देव भक्तांच्या संसाराचं वाटोळ करतो का? कारण देवाला असं वाटतं या भक्तांचं सर्वस्वी प्रेम, त्या प्रेमाचा प्रवाह फक्त माझ्याकडे पाहिजे, दुसऱ्याकडे नसला पाहिजे. प्रपंचात अजिबात नाही, तो प्रवाह सगळा माझ्याकडे असावा. त्या प्रवाहाचा सगळं दृष्टिक्षेपात मी असलो पाहिजे. म्हणून तुकोबाराय बोलतात, यासाठी देव भक्तांना संसार करू दे. देव भक्ता लागी, देव भक्ता लागी, वा वा. देव भक्ता लागी करुणी दी संसार. देव भक्ता लागी, देव भक्ता लागी, देव भक्ता लागी करुणी दी संसार. वारंवार करोनी ठेवे, अंगी वारंवार करोनी ठेवी. देव भक्ता लागी, देव भक्ता लागी, देव भक्ता लागी करुणी दी संसार. देव भक्ता लागी, देव भक्ता लागी, देव भक्ता लागी करुणी दी संसार. देव भक्ता लागे करुणे दे संसार. देव संसार करू देत नाही आणि भक्तांनाही तो आवडत नाही. भक्तांची नजर फक्त देवावर असते. आपली नजर देवावर नाही, आपली नजर प्रपंचावर, संसारावर असते. म्हणून देव घरी येत नाही. उदाहरण द्यायचं ठरलं, समजा कथा संपली. कथा संपल्याच्या नंतर आपण घरी जातो. 11 वाजता कुठं जातो आपण? घरी जातो. जाता जाता रस्त्यानं 2 मूर्त्या सापडल्या. समजा तुम्हाला सापडणार नाही, पण गृहीत धरा 2 मूर्त्या सापडल्या. एक रावणाची, एक रामाची. कोणती घ्याल? म्हणा महाराज आम्ही कथेत बसलेलो आहे, कोणाची घेऊ आम्ही? सगळेजण बोल. आता पलटी खायची, मागच्या दृष्टांतासारखी पलटी खायची नाही. आता 2 मूर्त्या सापडल्या, त्यापैकी एक रामप्रभूंची आहे, एक रावणाची आहे. आम्ही कोणती घ्याल? फिक्स मारू शिक्का? हा, मारला शिक्का. आम्ही कोणती घ्याल? रामाची. आता ऐका, ज्या 2 मूर्त्या सापडल्या की नाही, त्याच्यातली एक चिनी मातीची होती आणि एक सोन्याची होती. चिनी मातीची रामप्रभूची, सोन्याची रावणाची. हे झालं कथेत बसण्यापुरतं. हे झालं. बरं मला विचारा, तुम्ही म्हणता आम्ही तरी रामाची, मला विचारा, मी रावणाची घेईल. मी का? मी प्रपंचातला आहे आणि मला गरज कशाची आहे? देवाची नाही आहे. मग मी कोणती मूर्ती घेईल? माझ्याकडे पाहू नका. तुम्ही जरी कथेत असला रामाची म्हणलं तर तुम्ही तीच घ्याल. साधा 1 रुपया पडेला असला, मंदिरात दानपेटी टाकत नाही, पाय ठेवून बाकीच्या तिकडे गेले घुसलून खिशात टाकणारे माणसं आपण रामाची मूर्ती घेऊ शकत नाही. पोथीवर दक्षिणा टाकायचा. आपल्या गावात काही पद्धत नाही पोथीवर दक्षिणा टाकायची, पण गावगावी पद्धत आहे.
पोथीवर दक्षिणा टाकत असतात. पोथील गेले की ते आपल्या गावात नाही पद्धत चांगली ते. पुन्हा लोक काय करतात माहिती आहे, असं खिशात हात घातला का, मला आश्चर्य वाटतं, खिशात हात घातला पटकन काढत नाही. मग मला 2-3 वर्षानं कळालं, एक खिशातला खिशात पाहतात, 5चा येणार नाही गडबडीत बाहेर, 5चा येणार नाही खिशातला खिशात. हे आपण माणसं असे, आणि आपण कोणती मूर्ती घेऊ, रामाची. आता ऐका, जगद्गुरु तुकोबाराय जर असते या ठिकाणी, तर जगद्गुरु तुकोबारायाने रामप्रभूची मूर्ती घेतली असती. सोन्याची जरी असली तरी रावणाची घेतली नसते. म्हणून देव त्यांच्या घरी आले, आपल्या घरी येत नाही. आपली नजर प्रपंचावर स्थिर झालेली आहे आणि संतांची नजर देवावर असते, म्हणून देव घरी येतो. तुकोबारायांच्या घरी देव आले. संसार उद्ध्वस्त झाला तेव्हा आले. आहे त्या परिस्थितीमध्ये तुकोबाराय आपला संसार सांभाळतात. रुक्माईला सगळी घडलेली हकीकत सांगितली. रुक्मिणीने सांगितलं, तुम्ही एक काम करा, सकाळीच काय करा, पांडुरंगाच्या मंदिरात जा आणि देवाचं दर्शन घ्या. तोच तुमच्या मदतीला धावून आला. सकाळ होते. सकाळ झाल्यानंतर तुकोबाराय पांडुरंगाच्या मंदिरात नित्यनियम होताच तुकोबारायांचा दर्शन केलं, घरी आले. आणि घरी आल्याच्या नंतर आता तुकोबारायांनी ठरवलं, व्यापार उद्ध्वस्त झालेला आहे, आता हाच व्यापार करायचा. एक बैल होता, त्यावर काहीतरी माल घ्यायचा, विकायला जायचं ठरवलं. तुकोबारायांनी देशावर 3 मिरच्याची पोते घेतली विकायला, बैलावर टाकले. आणि ते 3 मिरचीचे पोते घेतले, बैलावर टाकले. आणि तुकोबाराय विकण्यासाठी रायगड जिल्ह्यामध्ये कोकण प्रांतामध्ये निघाले. आपण जर गेलात एखाद्या वेळेस तिकडे फिरायला, तर देहूच्या पुढे तळेगाव दाभाडे नावाचं एक गाव आहे. त्याच्या पुढे खोपोली आहे, आणि खोपोलीचा घाटाच्या खाली रायगड जिल्हा लागतो, कोकण प्रांत लागतो. तुकोबाराय तिकडे निघाले. तिकडे जाता जाता त्या तळेगाव दाभाड्याच्या पुढे एक धाकटी पंढरी म्हणून छोटंसं डोंगराचं टेकडी आहे. तिथे एक मंदिर आहे छोटंसं पांडुरंगाचं, धाकटी पंढरी म्हणतात त्याला. त्या विठोबाचं नाव काय माहिती आहे? बोंबल्या विठोबा. काय? बोंबल्या विठोबा. मग तुम्ही म्हणाल हे नाव का पडलं? नाही, खरं आहे, असण्यासारखं नाही आहे. माऊलींनी, कदम माऊलींनी तुकोबाराचं चरित्र सांगताना त्याच्यात त्याचं वर्णन आलेलं आहे. बोंबल्या विठोबा. पंढरपुरामध्ये एक ताकपिटे विठोबा आहे. जेव्हा आम्ही चातुर्मासला होतो ना, नारायण महाराज, आम्ही एखाद्या वेळेस जर पांडुरंगाच्या दर्शनाला गर्दी असली, मग आम्ही ते दर्शन राहू द्यायचो. आणि त्याच्या मंदिराच्या पाठीमागं थोडंसं पलीकडे गेलो की सेम मूर्ती बघा. कधी गेले ना पंढरपूरला, तर इकडं कैकडे बाबाच्या मठात नंतर जा, पहिले तिकडे जा. ताकपिटे विठोबा. एक रमाबाई नावाची एक संत होती पंढरपूरमध्ये. तिचा नियम होता, रोज सकाळी उठली, स्नान झालं की थोडंसं ताकपीठ घ्यावं आणि पांडुरंगाला नैवेद्य द्यावा. खूप दिवस असा नियम चालला. एकदा ती बिमार पडली. बिमार पडल्याच्या नंतर शक्य झालं नाही ताकपीठ घेऊन जाणं. कसं करावं, शरीर चालत नाही, आता तिथपर्यंत जाणं शक्य होणार नाही. नियमामध्ये खंड पडायला लागला. चिंता लागली, आता कसं होईल, माझा नियम कसा होईल, माझा नियमाचं काय होईल, चिंता करू लागले. नैवेद्याची वेळ झाली आणि विठेवरचा पांडुरंग परमात्मा तिच्या घरी ताकपीठ प्यायला आला आणि तिथंच थांबला. म्हणून त्या विठ्ठलाला नाव पडलं ताकपिटे विठोबा. तसं हे बोंबले विठोबा. बरं, याचं नाव बोंबले विठोबा का पडलं? त्याचं कारण आहे, तुकोबाराय 3 गोण्या पोते मिरच्या घेतल्या आणि विकायला तिथं गेले. तिथं गेल्यानंतर काही अडचण तुकोबारायांना आली आणि तुकोबारायांनी विठ्ठलाला आवाज दिला, विठ्ठला. विठ्ठलाच्या नावानं बोंबलले. विठ्ठल तिथं आला आणि तुकोबाराने त्याचं नाव ठेवलं बोंबल्या विठोबा. धाकटी पंढरी. कधी जर फिरत गेले, इकडं गंज फिरायला जातो आपण लांब लांब, तिकडं गेले की थोडंसं हे पहा. अजून एक उदाहरण देतो तुम्हाला, त्यांच्या मुखातून ऐकलं. आपलं काय, आपलं काही नसतं, संतांच्या मुखातून आलेलं सगळं. जयवंत महाराजांनी कथा सांगितले. जेव्हा तुकोबाराय वैकुंठाला गेले, देहूच्या बाजूला एक चिखली नावाचं गाव आहे बघा, चिखली.
त्या चिखलीला नाव पडलेलं आहे टाळगाव चिखली. काय? टाळगाव चिखली असं सांगतात. जेव्हा तुकोबराय वैकुंठाला निघाले, त्या चिखलीतल्या लोकांनी आवाज दिला, महाराज आमच्यासाठी काहीतरी ठेव द्या. मग तुकोबरायांचे टाळ होते, काशाचे थोडी होते ते, दगडांच्या टाळामधून गायले अभंग टाळ होते दगडाचे असं म्हणतात. तुकोबाराय वैकुंठाला निघाले ना विमानात बसून, तुकोबारायने ते दगडाचे टाळ फेकले. जे फेकले त्या चिखलीत येऊन पडले आणि तिथल्या लोकांनी त्या टाळासाठी मंदिर बांधलं. आजही तिथं मंदिर आहे, मूर्ती नाही मंदिरात, तुकोबारायांचे दगडाचे टाळासाठी मंदिर आहे. जसं नेवाशाला कशासाठी मंदिर आहे? खांबासाठी. तसं टाळगाव चिखली, तिथं टाळ पडले आणि त्या लोकांनी मंदिर बांधलं. आजही ते मंदिर आहे टाळगाव चिखली. बोंबले विठोबा, टाळगाव चिखली. आणि विशेषतः आवर्जून सांगावं वाटतं, आपला मोठेपणा आपल्या मनानं आपल्या तोंडानं सांगू नये, पण ज्या गावात जास्त वारकरी ती वारकऱ्याची जसं टाळगाव चिखली तशी वारकऱ्यांची पळशी. आपल्यासाठी स्वाभिमानाची गोष्ट आहे नाही. ते भजनाला का त्याला कमी येत असले येईल दमादमानं, थंडीच दिवस आहे, पण आहे स्वाभिमानाची गोष्ट आहे. तुकोबराय निघाले, मिरच्या घेतलेल्या आहेत. त्या कोकण प्रांतामध्ये एका गावामध्ये तुकोबराय येऊन थांबले. बाजार भरलेला आहे. तुकोबरायने पोते खाली उतरवली, बैल बांधला आणि बाजार मांडला. बाजार मांडता आला पाहिजे बरं का, बाजार मांडता आला पाहिजेत. मग तो मिरच्याचा असो का परमार्थाचा असो, परमार्थाचा खूप बाजार मांडला. सध्या आपला अधिकार नाही तो बोलाचा, पण मी एखाद्या वेळेस सांगत असतो, कारण वक्ते बाबांची कृपा आहे, त्यांचं उष्ट खाल्लेलं आहे वक्ते बाबांचं. बाबा जेवायला बसले का, बाबा जेवायला बसले की तो दुधाचा काला करायचे. मागून मागून बाबाला ते तिखट जमत नव्हतं, दुधाचा काला केला, या रे पोराव इकडं, आणि बाबा खाता खाता तो घास द्यायचे आम्हाला. म्हणजे स्वाभिमानाची गोष्ट आहे की वक्ते बाबांचं उष्ट खाल्लेलं आहे. आता बाजार मांडला की नाही, एका गावात असं ऐकायला भेटलं, ठराविक जातीचे कीर्तनकारच कीर्तनाला बोलवायचे, दुसऱ्या जातीचे बोलवायचे नाही. हा परमार्थाचा बाजार झाला सध्या. त्याच जातीचे दुसऱ्या, आणि तुकोबराय तर बोलतात, कीर्तनकाराच्या जातीचं जर तुम्ही मुखानं वर्णन केलं तर तुम्हाला नरकात जावं लागेल. वैष्णवांची याती वाणी जो आपण भोगितो जाण कुंभीपाक. बाजार मांडला तसा तुकोबारायने बाजार मांडला. सॅम्पल म्हणून काही मिरच्या ठेवल्या समोर, सगळ्या काही उभारल्या नाही, सॅम्पल थोड्या लवंगी मिरची, शिमला मिरची, अजून एकच सांगा ना, तेजापूर ती मिरची, अजून ती भाजी करत नाही मिरची, तिला कोणती मिरची म्हणतात? ते आम्ही त्या याला असतो मेणगावला, त्या मेणगावला सप्ताहाला राहतो रामनवमीच्या. पोरं होते बघा त्या वर्षी माझ्यासोबत. तिकडं सप्तात जसं आपल्याकडे कसं वरण आहे, सप्तात काय असतं पंक्तीला आपल्याकडे? वरण, वरण असतं, तिकडे मिरचीची भाजी. एकदा मी आपली मुलं होते जेव्हा कोटियावर, सगळे मुलं नेले सप्ताहाला तिकडे. 2 दिवस खाल्ली व पोरानं कशी तरी मिरचीची भाजी. तिसऱ्या दिवशी म्हणे, महाराज आम्ही काही मिरचीची भाजी खात नाही. त्याला दुसरं सांगा. त्याला म्हणलं एक काम करा, तुम्ही काय करा, मुलांसाठी तुम्हाला आवडतं मी खा, मुलाचं दुसरी करा. ते म्हण ठीक आहे. पंक्तीत बसलो, पुन्हा मिरचीची भाजी. ते म्हण महाराज आम्ही तिखट कमी केलं. अरे तिखट कमी केलं पण भाजी कशाची आहे? मिरचीचीच आहे ना. अशी मिरची असते ती वांग्यापेक्षा मोठी, वांग्याला सेट मारली तिनं मिरचीनं. ती मिरची नाव नाही आठवत मला, तेच सांगेन मी उद्या विचारून कोणाला. हे सगळे सॅम्पल तुकोबारायने ठेवले. बसलेले तुकोबाराय. दुपारची वेळ झाली, बाजार भरला. बाजारामध्ये ग्राहक यायला लागले. का हो बाबा, कशी दिली मिरची? तुकोबाराय बोलतात, तुम्हाला जशी लागली तशी. तुकोबाराय, रामकृष्ण हरी. बाबा मिरची कशी दिली? तुम्हाला लागली तशी. एक बाई आली, आपल्या गावातली नव्हती ती, आली. बाबा मिरची कशी दिली? तुम्हाला लागली तशी. तिनं काय केलं,
लुगड्याच्या असा पदराचा घोळ केला आणि जेवढ्या घोळ्यात बसतील तेवढ्या घेतल्या. बाबा पैसे नाही माझ्याकडे. मग हे तांदूळ आणले होते, तांदूळ राशनचे तांदूळ आणलेले आहेत, हे तांदूळ टाका. मिरच्या घेतल्या एवढ्या. तुकोबाराने कमीत कमी पाहायचं असतं ना, मिरच्या केवढ्या, तांदूळ केवढे. रामकृष्ण रे जा. गेली. बरं तिनं मग घरी गेलं मुक्याच बसा ना. गावात, सगळ्या गावात, हो बाजारला चालल्या का, हो बाजारात तुका शेटी एक, त्याच्याच दुकानावर मिरच्या घ्या. सगळ्या गावात मिरच्या घ्यायच्या ना तुम्हाला. तुका सेट बसलेले आहेत, देऊचे तुका सेट आहे, त्यांच्याकडून मिरच्या घ्या. दुसरा एक जण आला. महाराज मिरच्या कशा दिल्या, तुम्हाला वाटल्या तशा. त्यानं मस्त रुमाल होता खांद्यावर, रुमाल खाली टाकला, वाढतील तेवढ्या घेतल्या. किती पैसे झाले, तुम्हाला पटेल तेवढे द्या. त्याने एक डब्बू पैसा घेतला. त्या काय डब्बू पैसा तसं जाड होता म्हणून त्याला डब्बू पैसा म्हणत होते. डब्बू पैसा घेतला, टाकला. तुकोबाराने घेतला. मग सगळ्या त्या गावातले लोक तुका शेटवानी जो यायचा, बाबा मिरच्या वाटेल तशा, ज्याला वाटला तशा 2 किलो. बाबा पैसे नाही आता, येईल तेव्हा द्या. कोण म्हणतं दुकान चालत नाही, चालतं दुकान. दुकान चालत नाही असं नाही. कोण म्हणतं गिराक येत नाही, उदार वाटा. उदार वाटलं की मी करून पाहिलं, अनुभव सांगतो मी. ते बरं झालं एक कमीत कमी मला कथे सांगायला अनुभव तरी आला. कोण म्हणते येत नाही गिराईक, तुम्ही फक्त म्हणा उदार. जो यायचा तो यायचा. मिरच्या महाराज 4 वाजेपर्यंतच बाकीच्यांनी दुकान मांडलं. तुकोबाराचे 2 पोते गेले ना, मिरच्या 2 पोते, 1 पोतं राहिलं खाली. 5 वाजलेले आहेत. बाजार उतरतीला लागला. तेवढ्यात एक थोडासा मजबूत खात्यापित्या घरचा श्रीमंत व्यक्ती आला. ओ बाबा मिरच्या आहे का. तुकोबारा बोलतात आहे ना 1 पोतं. मला पाहिजे. किती. अख्खं पोतं पाहिजे. माझ्या घरी मुलीच्या साखरपुड्याचा कार्यक्रम आहे. जा घेऊन. पैसे वाटेल तेव्हा आणून द्या. त्यानं घेतलं पोतं, खांद्यावर टाकलं. जरा बरा होता, खांद्यावर टाकलं, गेला घरी. तुकोबाराने विचार केला, वा काय व्यापार झाला आपलाच. एकही मिरची उरली नाही, याला म्हणतात व्यापार. तुकोबाराने आपले पाठ ठोपटून घेतले. काय व्यापार केला मी. आता घरी गेल्याच नंतर जिजाबाई मस्त काय व्यापार केला माझ्या नवऱ्यानं. तुकोबाराने विचार केला, आता भूक लागलेली आहेत. एका बहिणीनं तांदूळ दिलेले होते. 2 दगड मानले, 3 दगड मानले आणि त्यावर काही आपल्या पिशवीमध्ये होतं त्याच्यावर ठेवलं. ते तांदूळ त्याच्यामध्ये टाकले. आता ते तांदूळ शिजू आणि खाऊ आणि निघू. तुकोबाराईने तांदूळ शिजायला टाकले आणि आता घरी जाऊ. तुकोबाराई निश्चिंत आहे. पण तुकोबाराईंचा भार ज्याने घेतला त्याला विटेवर कस तरी होऊ लागलं. देव विचार करू लागले, यानं लोकांकडून उष्णे पैसे आणून व्यापार केला. वाटला सगळा उदार. मलनी वाटत ते लोक परत पैसे आणून देतील. महाराजांचं काय, भात खातील, पोतं रिकामं खांद्यावर टाकतील, जातील निघून. पण घरी गेल्याच्या नंतर माझ्या तुकाचं कसं होईल. देवाला काही कर्मे ना विठेवर. देवाला मन लागत नव्हतं. देव आले त्या कोकणातल्या गावामध्ये. देवाने तुकोबाराईच्या नौकराचं रूप घेतलं. हातात यादी घेतली. कशाची. कोण मिरच्या नेल्या होत्या. तुम्हाला त्यानं कधी केली यादी. इकडं सकाळपासून तुकोबाराई वाटत होते आणि विठेवर तो यादी करत होता. सकवाक्का 5 किलो, रुक्मनाई 3 किलो, पुंगळेसर 10 किलो, सोनवणे माऊली एवढ्या. ही कोण करत होतं यादी. तुकोबाराई निश्चिंत होते. पण देव विठेवर बसून यादी चालू होती. देवाची यादी घेतली आणि तुकोबाराईंचं भात शिजवणं चालू. यादी घेतली आणि गावात, ओ रुक्मनाई बाहेर या. काय पैसे कशाचे. मिरच्या आणल्या तुम्ही. मिरच्या पैसे द्या ना. आज नाही माझ्याकडे. तसं चालत. माझे मालक लय खराब आहे. मला त्यांनी पाठवलं, पैसे पाहिजे आत्ताच.
बर 3 किलो मिरच्याचे पैसे आणले. 3 किलोची नाही पाहिजे, तुम्ही 5 किलो आणलेलं आहे. मला माहिती तुमच्या घोळ्यात किती बसत्या, मला माहिती 3 किलो नव्हत्या, 5 किलो मिरच्या होत्या. नाही रे 3च होत्या. आणा मिरच्या, तराजू सोबतच होता याच्या. आणा मिरच्या, आणल्या, मोजल्या, किती आहे 5, द्या 5 किलोचे पैसे. पैसे घेतले, तीच नाव खोड केलं. पुंगळे सर बाहेर या, पैसे त्यांची आमची ओळख आहे, मी त्यांना देईल. ते कसे म्हणता, ज्यांच्याकडून आणल्या ना आमची त्यांची ओळख आहे, आम्ही देऊ त्यांना. ती ओळख तुमची असेल, माल पाठवलं, माल पगार घेणे त्यांच्याकडून, पैसे द्या पटकन. त्यांच्याकडून पैसे घेतले, सगळ्याकडून, तात्या अक्का सगळ्याकडून पैसे जमा केले. सगळे पैसे जमा केले. देवानं विचार केला आता सगळे झाले, पण अजून एक जण राहिला. कोण? पोत्यावाला. देव त्याच्या घरी. ओ तात्या बाहेर या. तात्या खाऊन पिऊन बसले होते. काय ते बोलणं आता जरा गुरमी असते ना, पैशावाल्याकडे काय असते, गुरमी असते. काय रे, कोण तो? मी तुका शेठचा नौकर. काय नाव तुझं? पैसे देणं दूरच राहिलं बरं. काय नाव तुझं? माझं नाव विठूजी. तुका शेठचा नौकर आहेत, पैसे सांगितले, मी देईल त्यांना. अजून घरात पाहुणे आहेत, आता नाही देणार. तसं नाही, मला पैसे आणायला पाठवलं, माझी नोकरी धोक्यात टाकतात काय, मला ते कामावून काढून टाकतील. मग त्यानं थोडीशी तिची ताकद वापरली. नाही देत पैसे, काय करायचं घे करून. कोणाला म्हणतो तो? देवाला. नाही देत पैसे. देवानं सांगितलं असं नका करू, पैसे द्या, मला माझे मालक कामावर ठेवणार नाही. त्यानं सांगितलं पैसे देणार नाही. त्यानं विठूला शिव्या द्यायला सुरुवात केली. त्यानं एक शिवी देवान 10. त्यानं एक शिवी दिली की देवानं 10. याच्याकडे 60 डिक्शनरी, जनाबाईनं दिलेली डिक्शनरी खिशातच आणली त्यानं. अरे विठ्या, अरे विठ्या, मुळ मायेच्या कारट्या, तुझी रांड रणकी झाली. शिव्या द्यायला जनाबाईनं, ती डिक्शनरी सोबतच होती त्याच्या. त्याला माहिती इथं काम पडेल आपल्याला. त्यानं एक शिवी दिली की देवानं 10 शिव्या द्याव्या. मग असं झालं की लोकांना थोडं बरं लागतं, चला 8 वाजले का त्याला चालू झाली म्हणून बोलवा नाही लागत. हे गर्दी, हे गर्दी जमा झाली. सगळे लोक, काय झालं काय झालं? अहो याने बाजारातून मिरच्या आणल्या, आमच्या मालकाकडून मिरच्या आणल्या, पैसे द्यायचे नाही म्हणतो तो. आता लोकांनी त्याच्याकडे पाहिलं, लोकांना माहित होता कसा आहे. लोक म्हणे आम्ही काही याच्यात बोलत नाही बा, तुम्ही तुमचं पहा. देव बोलतात मी पैसे घेतल्याशिवाय अजिबात जाणार नाही. तो म्हणतो मी पैसे देणार नाही. देवाने सांगितले मी जाणार नाही, आणि तो म्हणतो पैसे देणार नाही. देवानं आजूबाजूला पाहिलं, एक चरात पडलेलं होतं. देवाने ती दोरी घेतली. पैसे देत नाही, नाही देत, नाही देत, अजिबात देत नाही. देवाने ती दोरी झाडाला बांधली आहे का? हे पा, पुन्हा विचारतो पैसे देता का? नाही देत. देवानं झाडाला जोडी बांधली, आकडा केला आणि त्याच्यात आपली मान टाकली. जर तुम्ही पैसे देत नसाल, मी तुमच्या घरासमोर फाशी घेतो. आणि देवान जरा मोठ्यानंच म्हणलं, मी फाशी घेणार आहे, हे डुप्लिकेट मरणार आहे, मी फाशी घेणार आहे, मी औषध घेणार आहे. एक आजी लय त्रास, घरामध्ये खूप त्रास झाला त्या आजीला, राहणं मुश्किल झालं घरामध्ये. तिनं विचार केला आता घरात नको गड्या, जगणंच नको, आता आपण आत्महत्याच करू. तिनं पाहिलं पूर्णाला पाणी, रात्रीची वेळ, काय करावं, कंटाळी. हातामध्ये कंदील घेतला आणि कंदील घेऊन निघाली. मी येत होती कोण का त्याला म्हणलं आजी कुठं? महाराज नको, आता जगणं कठीण झालं. कुठं चाललं? मराला. मग कंदील कशाला घेतला? ही चुकाटा येऊ नये म्हणून. हे मराला जाणं आहे का? मराला जाणं आहे? नाही, मी फाशी घेणार आहे. आता लोकांनी विचार केला, जर यानं फाशी घेतली आणि ते राज्य यवनांचं थोडी होतं, ते स्वराज्य होतं. तिथं छत्रपतींचं स्वराज्य, मावळ प्रांत छत्रपती शिवरायांच्या प्रांतात होता आणि छत्रपतींचं शासन हे कडक होतं. त्यांनी विचार केला, जर या पाटलानं पैसे दिले नाही, यानं जर फाशी घेतली तर उद्या छत्रपतींचे सैनिक येईल, त्या ठिकाणी आपल्याला उत्तर द्यावं लागेल. गावकरी म्हणतात, ओ पाटील देऊन टाकन पैसे.
असं वागणं बरं नाही आहे. पैसे द्या, मी देणार नाही. देव म्हणतात नाही देत, मी फाशीच घेतो. आणि देवानं झटका मारला फांदीला. लोक घाबरले, सगळ्या गावावर आळा आणतो आता आणि सगळ्याला जेलमध्ये बसवतो, माझे पैसे दिले नाही तर. लोकांनी विचार केला, हे जर मेलं तर सगळं गाव जाईल. लोकांनी त्याला सांगितलं, अहो द्या हो पैसे. तो देत नाही, शिवाय देऊन पाहिलं देत नाही. मग सगळ्यांनी त्याला मारायला सुरुवात केली. त्यांनी विचार केला, जर असे पैसे आपण जेलमध्ये गेल्यापेक्षा याला मारू. सगळ्यांनी मारायला सुरुवात केली. आणि जेव्हा सगळे मारायला आले त्याला सांगले, थांबा 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 थांबा, पैसे देतो. किती झाले? इतके इतके. पैसे आणून दिले. देवानं दोरी सोडली, दोरी फेकली, सगळे पैसे एकत्रित केले. आता द्यायचे तुकोबारायांना, कसे द्यायचे? देवाने रूप बदललं आणि त्या गावच्या चौधरीचं रूप घेतलं आणि तुकोबारायांकडे, महाराज आमच्या गावातल्या लोकांनी तुमच्याकडून मिरच्या आणल्या होत्या उधार. म्हणे हो. त्यांनी माझ्याकडे, मी गावाचा मुख्य आहेत, माझ्याकडे पैसे आणून दिले. वा 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 वा. काय तुमच्या गावातले लोक, महाराजला काय माहित कसे येतं, काय तुमच्या गावातले लोक पैसे आणून दिले. हे घ्या बाबा पैसे घ्या. बर, एक काम करा, तो जो डब्बू पैसा दिला होता ना पहिला, तो देवालाच म्हणतात तुकोबाराय, हा डब्बू पैसा घ्या, याचं तूप आण. दुकानात गेला, तूप आणलं. तूप आणल्यानंतर भात शिजलेला होता. बसा बसा तुम्ही आता बसा. आणि तिथं तो भात काढला, त्यावर तूप टाकलं आणि तुकोबाराय आणि देव त्या बाजारामध्ये मांडीला मांडी लावून जेवू लागले. काय भाग्य त्या देवाचं. मी तुकोबारायचं भाग्य नाही म्हणणार देव जेवतो. मी थोडं उलट सांगेल तुम्हाला. देवाने तुकोबारायांच्या मांडीला मांडी लावून जेवावं, हे तुकोबारायांचं भाग्य नाहीये, हे पांडुरंगाचं भाग्य आहे की तुकोबाराय सारख्या संताच्या हातून शिजलेला नैवेद्य देवाला कधीतरी युगामध्ये खायला मिळतो. देवाचं भाग्य. देवाच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. माझ्या तुकोबाईने कष्टाने हे केलं. तुकोबारायने देवाला जेवू घातलं. रात्र झालेली आहे, आता कसं जावं? तुकोबारायने विचार केला, आता इथं आपण रात्री इथंच राहायचं. तो जो होता नैवेद्य खाल्ला, निघून गेला. त्याला उत्तर देणे रात्री पंढरीत लवकर नाही गेलात, पुन्हा विचारेल गेले होते लवकर का आले नाही. जसं सगळ्यालाच दाखे, देवाला दाख. देवानं सांगितलं, बाबा मी येतो आता. देव निघून गेले. ज्यांनी ज्यांनी मिरच्या नेल्या होत्या ना, ते सगळे संध्याकाळी तुकोबारायकडे, महाराज बाकी काही असो बा तुमचं, पण नौकर चांगला ठेवला तुम्ही, तुमचा नौकर आम्हाला आवडला. तुकोबाराय बोलतात, नौकर? माझा नौकर कोण? तो नाही का विठू? विठू जे आला होता पैसे घ्यायला. आणि मग तुकोबारायांना कळालं की आपल्या प्रपंचाचा भार देवाने आता खांद्यावरती घेतलेला आहे. तुकोबाराय बोलतात, अरे तुमचं भाग्य आहे, पांडुरंगाने तुमच्या घराला पाय लावले, बसा इथं. आणि रात्रभर तुकोबाराने त्या सर्वांसमेत तिथं भजन करावं. रात्रभर भजन. तुकोबारायचं भजन काय? तुम्ही अभंग म्हणा, आम्ही अभंग म्हणा, असं नाही तुकोबारायचं भजन. मग फक्त रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, एवढंच भजन. रात्रभर भजन झालं. सकाळी सगळे पैसे घेतले, बैलाला घेतलं, पोते टाकले आणि तुकोबाराय देवकडे यायला निघाले. रस्त्यानं येता येता एक ठक भेटला तुकोबारायांना. बाबा सोनं घेता का? तुकोबारायांनी सांगितलं, मला नको सोनं. घ्या ना सोनं, सस्त्यात देतो. तुकोबारायांनी सांगितलं, तेवढे पैसे माझ्याकडे नाही, सोनं घ्या, राहिलेले पैसे नंतर द्या. आता तो सोन्याची कडी विकायचा आणि त्याला सोन्याची पॉलिश मारून आत पितळ. आता तुकोबारायने ते सोन्याचं कडे घेतलं. आपल्याला सावकाराचे पैसे द्यायचे, मग पैसे देणं काय आणि सोनं देणं काय? कडं घेतलं, आपल्या झोळीत टाकलं, सगळे पैसे घेतले, त्याला देऊन टाकले आणि घरी आले. जिजाई साहेबांनी विचारलं, आले का व्यापार करून? हो. तुकोबाराय देऊत आले हे सावकाराला कळलं आणि सावकारही तुकोबाराय सोबत घरी आले. महाराज माझे पैसे द्या. तुकोबाराय बोलता, चिंता करू नका, मी आणलेलं आहे, सोन्याचं कडं आणलेलं आहे. सावकाराला आनंद झाला. सोन्याचं कडं आणलं, त्यानं ते घेतलं. घेतल्याच्या हातात घेतल्या बरोबर त्याला कळालं हे सोन्याचं आहे का पितळच. काही की लोक असे असतात, हातात घेतल्याबरोबर कळतं बरं, हे फक्त त्यालाच कळतं, बाकीच्या. मला एकदम मनी सापड रस्त्यानं जाता जाता, मी घेतला तो सोन्याचं मनी. म्हणलं बरं होईल, 200-250 रुपये येईल मनी.
मनी घेतला, घरी नेला, बाईच्या हातात द्यायला, वाटलं तर विचारून पहा तुम्ही. म्हणलं हे मनी घे. तिनं हातात घेतला, असं केलं त्याला, असं केलं आणि ते वरच गेलं उडून. ते पांढरा म्हणे, काय तुम्ही महाराज, तुम्हाला सोन्याचं आणि सोनाराजवळचं आणि बुवाजवळचं कळत नाही. काही लोक असे बरं, त्यांना लगेच कळतं. तुम्ही सोनं मोडायला जर जाल ना, आता जाऊ नका बरं. सोनं मोडायला जाऊ नका, आता ठेवा. भावले वाढू लागला. आता करायची मजा, मोडायची मजा नाही. सोनं तुम्ही जर सोनाराच्या दुकानात गेले ना, त्यांना सोनं तापवावं नाही लागत. काही सोनार असे, तुम्ही फक्त जा, त्यांनी फक्त हातात घेतले की ते पिशीत टाकून घेतात. काही सोनार असे, त्यांना सांगावं, त्यांना कळतं. कसं कळतं? ती नजर त्यांच्याकडेच आहे. ते घेतात, ठेवून देतात, पैसे मोजून देतात, लगेच कळतं. सावकाराला कळालं, महाराज सोन्याचं नाही कडं, त्यावर सोन्याचा पाणी चढवलेलं आहे. फेकलं कडं, शिव्या दिल्या, सावकार निघून गेला. त्यानं शिव्या देऊन संपल्या आणि जिजाबाईनं पट्टा चालू केला. कळत नाही तुम्हाला? मी एवढे पैसे दिले, माझ्याकडे साचलेले होते, सगळे पैसे तुमच्याकडे आणून दिले व्यापारासाठी, पैसेही गेले, आणि काय आणलं तुम्ही? हे पितळाचं कडं. तुम्हाला अजिबात अक्कल नाही, तुम्हाला काहीच कळत नाही. काय हे, कसा आपण आपला प्रपंच कसा चालवायचा? तुकोबारायचं चरित्र आपण ऐकत आहोत. तुकोबाराने एक शब्दही बोलले नाही. रामकृष्ण हरे. गेले मंदिरात निघून गेले तुकोबाराय. जिजाईला चिंता, आता सावकाराचं कसं होईल? सावकाराचे पैसे आपल्याला कसे दिले जातील? जिजाई साहेब विचार करतात. होतं नव्हतं यांनी देऊन टाकलं, आता काय करावं? जिजाबाई म्हणते, एक काम करते, आता माझ्या माहेराला जाते आणि माझ्या माहेराला जाऊन माझ्या भावाकडून काही पैसे आणते, तो तुम्हाला व्यापाराला देते. जिजाई साहेब भावाकडे गेले. दादा, आता आमच्या गावात आमची पत राहिली नाही, कोणी आम्हाला पैसे देत नाही, उधार देत नाही, मला फक्त 200 रुपये द्या. आता जिजाई साहेबाचं माहेर म्हणलं खूप श्रीमंत. भावाने 200 रुपये दिले. तुकोबाराने 200 रुपये घेतले. गुळ घेतला, एका गावात विकायला गेले, 200चे 250 केले. संध्याकाळी घरी येता येता, रस्त्यानं येता येता एका शेतामध्ये एका माणसाच्या डोक्यावर नागर होता आणि तो नागर घेऊन फिरत होता. तुकोबाराय तिथं गेले. पूर्वी असं होतं, पैसे जर नाही फेडले ना, डोक्यावर नागर देत होते. पूर्वी पैसे जर नाही फेडले, डोक्यावर नागर. आता बरं आहे, आता चिंता देणाऱ्याला नाही राहत. पैसे ज्यानं घेतले त्याला नाही चिंता, वापस घेणाऱ्याला चिंता आहे. कधी देईल हे घेऊन शांत झोपत. पैसे घेणारा शांत असतो, पण ज्याला वापस घ्यायचे तो म्हणतो व्याजानं जरी दिले, 10 न देऊ द्या हो तरी चिंता आहे, येईल का नाही येईल. सध्या काय बदलला? डोक्यावर नागर होता. तुकोबाराय तिथं गेले, विचारलं. त्यांनी सांगितलं, मी कर्ज फेडलं नाही आणि कर्ज न फेडल्यामुळे या सावकारने माझ्या डोक्यावर नागर दिलेला आहे. आता जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती, तुकोबारायने ते 250 रुपये घेतले, सावकाराला दिले आणि त्याच्या डोक्यावरचा नागर खाली ठेवला. तुकोबाराय बोलतात, ज्यानं दिले माझे थोडी कष्टाचे होते, ज्यानं दिले मी त्याला परत केले, मी निर्मळ झालो. घरी आले. जिजाई साहेब, केला व्यापार? हो. मग? अगं जिजा, अगं आवले. तुकोबाराय आपल्या पत्नीला आवडीनं आवली म्हणायचे. ठराविक शब्द असतो प्रत्येकाचा. कोण काय म्हणतं आताच नाही सांगत मी तुम्हाला कोण काय म्हणतं ते, कारण ते आता कथेत सांगण्यासारखं नाही ना. पूर्वी मर्यादा होती शब्दांची, आता मर्यादा नाही राहिली. कोण काय म्हणतं, काही म्हणतात महाराज लोक सध्या, ते आपल्याला जमत नाही ते शब्द सांगणं. काही म्हणतात. तुकोबाराय म्हणायचे, आवले अगं ज्यानं धन दिलं, ज्या देव आपल्याला धन देतो कशासाठी? जगाचं कल्याण करण्यासाठीच देतो की नाही? एका शेतकऱ्याच्या डोक्यावर नागर होता, कर्ज फेडलेलं नव्हतं, त्याचं कर्ज फेडण्यासाठी मी देऊन टाकलं. जिजाई साहेबाने कपड्याला हात लावला. फुटकं नशीब माझं, मला वाटत होतं त्याच्याशी लग्न करून माझं कल्याण होणार. प्रत्येक बाईला वाटतं बरं, कधी 4-5 वर्षानं
माझी आई म्हणत होती करू नको, पण मला कुठे अक्कल, आता मग नशीब फुटलं. नंतर कळतं, लवकर नाही कळत ते, नंतर कळतं, 4-5 वर्षाच्या नंतर कळतं. बरं आहे महाराज, माणसाला तेवढं काही वाटत नाही. माणसं एवढंच म्हणतात, नसतं केलं बरं झालं असतं. हे माणसा शब्द आहे बरं. माणूस स्वतःवर दोष घेतो, नसतं केलं बरं झालं असतं. तुमचं थोडं वेगळं आहे, सांगू नको सांगू ना. महिलांचं थोडं वेगळं आहे. महिलांचा एकच शब्द असतो, मी म्हणून टिकले. काय म्हणतात म्हणजे याच्यातून सर्रास तुम्हाला ती चुकी काढायची. मी म्हणून टिकले म्हणजे तुम्ही शहाण्या. शब्द असतो की नाही प्रत्येकाचा, मी म्हणून टिकले. मनुष्य काय म्हणतो, नसतं केलं, नसतं फंदात पडत बरं झालं असतं, बिचारा दोष स्वतःवर घेतो. आणि तुम्ही मी म्हणून टिकले. जिजाई साहेब बोलतात, माझं फुटकं नशीब आहे, यांच्या गळ्यात पडले. काही दिलं तरी ते शून्यच करून आणतात. तुकोबराय निघून जातात. तुकोबरायने एकच धरलं, आता असलं भांडवल व्यापाराला जायचं, काही नसलं सोडून द्यायचं. आणि विश्वंभर बाबांनी मंदिर बांधलेलं होतं, तिथं जायचं, मंदिरात जायचं, विठ्ठल 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 भजन करायचं. तेवढ्यामध्ये महिपती महाराज वर्णन करतात, त्या गावामध्ये देहूमध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये भयंकर असा दुष्काळ पडला. खूप मोठा असा दुष्काळ पडला. 20व्या वर्षापर्यंत तुकोबारांनी कसा तरी संसार आणला, ओढत ओढत आणला. आपण काल बघितलं, आई वडील वारलेले, 2 पत्न्यांचा संसार तुकोबाराय ओढत आणतात. संसार ओढत ओढत आणलेला आहे. कसा तरी कुठंतरी व्यापार करतात. जिजाई साहेब काहीतरी कोणाकडून काहीतरी आणतात, मुलाबाळांचा सांभाळ करतात. तेवढ्यामध्ये भयंकर असा दुष्काळ पडला. आणि वयाच्या 21व्या वर्षी तुकोबराय बोलतात की एवढा दुष्काळ पडला, या दुष्काळामध्ये माझं द्रव्य गेलं, माझा मान गेला. एवढंच नाही तर या दुष्काळाने माझी पत्नी सुद्धा नेली. दुष्काळे आटीला द्रव्य नेला मान, दुष्काळे आटीला द्रव्य नेला मान, दुष्काळे आटीला द्रव्य नेला मान, दुष्काळे आटीला द्रव्य नेला मान. श्री एक अन्न अन्न करिता मेली, श्री एक अन्न अन्न करिता मेली, दुष्काळे आटीला द्रव्य नेला मान, दुष्काळे आटीला द्रव्य नेला मान, दुष्काळे आटीला द्रव्य नेला मान, दुष्काळे आटीला द्रव्य नेला मान. तुकोबरायांनी वर्णन केलेलं आहे. तुकोबराय बोलतात, दुष्काळे आटीला द्रव्य नेला मान, स्त्री एक अन्न अन्न करिता मेले. खूप विकट परिस्थिती निर्माण झाली जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनामध्ये. तुकोबराय बोलतात, दुष्काळे आटीला, होतं नव्हतं द्रव्य संपलं, जो मान सन्मान घराण्याचा होता तोही संपला, लोकांची उधारी वाढू लागली. एवढंच नाही, तुकोबरायांनी वर्णन केलेलं आहे, स्त्री एक अन्न अन्न करिता मेली. तुकोबरायांची पहिली पत्नी रुक्माई दम्याचा आजार होता, पडून होते, दुष्काळ पडलेला आहे, गावातच कोणाला खायला मिळत नव्हतं. तुकोबरायांनी वर्णन केलं, माझी पत्नी काय, मला तरी वाटतं या काळामध्ये असा प्रसंग कोणावरच येणार नाही. माग 2019-20 मध्ये
खूप मोठं कोरोनाचं संकट आलं आपल्यावरती सगळ्यांवरती. पण त्याही काळामध्ये कोरोनानं कोणी मेले असतील, पण खायला मिळालं नाही म्हणून कोणीच मेलं नाही. पण ज्या तुकोबरायांचा डंका त्रिलोक्यात वाजतो त्या तुकोबरायांची पत्नी, तुकोबराय बोलतात, स्त्री एक अन्न करता मेले, माझी स्त्री मरण पावली. दुष्काळामध्ये तो मुलगा होता संतोबा नावाचा, तोही मरण पावला. तुकोबरांनी वर्णन केलेलं आहे. महिपती महाराज वर्णन करतात, प्रजन्य निशेष गेले, तेने चाऱ्यावेन बैल मेला. जो एक बैल होता तुकोबरायांचा, मला सांगा, जिथं स्त्रीला खायला मिळालं नाही ती मेली, तिथं बैलाची काय गत? बैलाला काही खायला मिळालं नाही, बैलही मेला. काही तुकोबारांनी थोडंफार होतं, सगळे लोक उपवाशी मरायला लागले. तुकोबारांनी घर उघडं केलं, होतं नव्हतं सगळं लोकांना वाटून दिलं. तुम्ही तरी 2 दिवस शिल्लक जगा. काय उच्च विचार असतील तुकोबरायचे. पत्नी अन्ना वाचून मेली आणि तुकोबरांनी होतं नव्हतं लोकांसाठी वाटलं. चरित्र सहज नसतं घडत. आपल्या घरामध्ये एशीमध्ये रूममध्ये बसून आणि भारी कपडे घालून पलंगावर बसून चरित्र घडत नसतं. चरित्र घडण्यासाठी या अवस्थेमधून जावं लागतं. तुकोबरांनी सगळं वाटून दिलं आणि तुकोबरांनी आता खरंच हातपाय टेकले होते. आई वडील गेले, कसे तरी सावरले. पण आज महिपती महाराज वर्णन करतात, रुक्माईमध्ये तुकोबरांचा खूप जीव होता. कारण ती आजारी होती ना, म्हणून तुकोबराय तिची खूप सेवा करायचे. खूप जीव त्या रुक्माईमध्ये. आणि रुक्माई जेव्हा अन्न न मिळाल्यामुळे मेली, तेव्हा तुकोबरायांचा आधार खचला. तुकोबरायांनी विचार केला, बस आता देवानं खूप देव माझ्यावर आघात करू लागला. आता हे सगळं थांबवलं पाहिजे. आता आपण हे थांबवायचं. आता व्यापारही करायचं नाही. आता प्रपंचाकडे लक्ष द्यायचं नाही. आता हे कुठतरी थांबलं पाहिजे. तुकोबराय खूप त्रास झाला. देवातल्या मंदिरामध्ये गेले. देवासमोर उभे तुकोबराय आणि देवाला बोलतात, देवा, अरे काय ही परिस्थिती निर्माण केली तो माझ्यावर. बस झालं देवा, आता मी इथं तुला दोष द्यायला आलेलो नाहीये. मला तुला दोष द्यायचा नाही. आपण काल प्रमाण ऐकलं, होईल तो भोग, भोगील आपुला, मी भोगील देवा. पण देवा, खूप त्रास झाला आतापर्यंत प्रपंचामध्ये. संसाराच्या तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची. अनुतापे तुझे राहिले भजन. बस झालं देवा, आता नाही. आता ही नाश पावणारी वस्तू आहे, मी आता जाणणे. आणि तुकोबराला कळालं. तुकोबराय बोलतात, फलकट तो संसार, येथे सार भगवंत, सार परमात्मा आहे. हा फलकट संसार आहे. म्हणून तुकोबरायांनी त्याला मागं टाकण्याचा प्रयत्न केला. तुकोबराय बोलतात, आता हे करायचं नाही, आता सोडून द्यायचं, आता प्रपंचात पुन्हा जायचं नाही. आणि इथंच पुढं तुकोबरायला कवित्व स्फूर्ती होती. तुकोबराय अभंग लिहितात आणि याच प्रसंगामध्ये तुकोबरायांनी विरहणीचा अभंग लिहिला. जाळूनी संसार बैसोलो अंगणी. आपला संसार आपल्या हातानं सोडला आणि तुकोबराय मंदिराकडे निघाले. मंदिरात जातात. बदल झाला तुकोबरायमध्ये. आत्तापर्यंत आपण तुकोबरायांचं चरित्र ऐकत होतो. जरा डोळे उघडा, बारीक ऐका. 3 प्रकारचं चरित्र मी पहिल्या दिवशी सांगितलं होतं. संसारी तुकोबराय, साधक तुकोबराय आणि सिद्ध तुकोबराय. वयाच्या 21व्या वर्षापर्यंत संसारी तुकोबराय आणि 21व्या वर्षी स्त्री मरण पावली, दुष्काळ पडला. तिथून तुकोबरायच्या जीवनाचा दुसरा टप्पा झाला, साधक तुकोबराय. आता तुकोबराय साधक बनले. आता तुकोबरायांनी प्रपंच सर्वस्वी त्याग केला आणि तुकोबरायांना आता प्रपंच आवडत नव्हता. आम्हा तुका म्हणे आम्हा एकांताचा वास. आता एकांत आवडू लागला तुकोबरायाला. आणि तुकोबराय बोलतात, देवा, आता खूप झालं. बाप मेला न कळता, नव्हती संसाराची चिंता. विठो तुझे माझे राज्य, नाही दुसऱ्याचे काज. एवढंच नाही, तुकोबराय बोलतात, बाईल मेली मुक्त झाली, देवे माया सोडविली. बरे झाले देवा, निघाले दिवाळे. बरे झाले देवा, निघाले दिवाळे. बरे झाले देवा, निघाले दिवाळे. बरे झाले देवा, निघाले दिवाळे.
बरे झाले देवा निघाले दिवाळे बरे झाले देवा निघाले दिवाळे बरे या दुष्काळे पीडा गेली बरे या दुष्काळे पीडा गेली अनुतापे तुझे राहिले चिंतन झाला हा वमन संसार अनुतापे तुझे राहिले चिंतन झाला हा वमन संसार. तुकोबराईने आपल्या मुखाने वर्णन केलेलं आहे. जी परिस्थिती आज माझ्या जीवनामध्ये निर्माण झाली, आपण जर विचार केला, आपण सगळे ऐकणार आहेत, आपल्याला वाटतं हे बरं नाही आहे. देवानं ही परिस्थिती तुकोबरायांच्या जीवनामध्ये निर्माण करायला नको होती, आपल्याला असं वाटतं. पण आपण तुकोबरायांना विचारा, महाराज हे जे तुमच्या जीवनामध्ये घडलं खूप वाईट घडलं. तुकोबराय बोलतात, वाईट नाही घडलं, मग बरे झाले देवा निघाले दिवाळे. कोणी असा, मला तरी वाटतं जगद्गुरु तुकोबाराय सोडले तर जगाच्या पाठीवर दुसरा असा कोणी नाहीये. आपल्या संसाराचं वाटोळं झाल्याच्या नंतर देवाला म्हणेल बरं झालं, बरे झाले देवा निघाले दिवाळे. बरं झालं, बरे या दुष्काळे पीडा गेली. तुकोबाराय बोलतात, माझ्या मागची पीडा गेली. अनुतापे तुझे राहिले चिंतन. आता अनुताप निर्माण झालेला आहे जगद्गुरु तुकोबारायांना. अनुताप कशाला म्हणतात? लक्षपूर्वक ऐका. ज्यांना परमार्थ करायचा आहे ना, मी आवर्जून सांगेल, ज्यांना परमार्थ करायचा आहे त्यांनी एकदा तरी नाथ महाराजांनी लिहिलेलं 42 ओव्यांचा एक छोटासा ग्रंथ आहे बघा. मी नाव सांगेल तुम्हाला, ऐका. वाचता येत नसेल कोणाला तरी वाचायला लावा, लक्षपूर्वक ऐका. फक्त 42 ओव्यांचा ग्रंथ आहे. त्या ग्रंथाचं नाव आहे चिरंजीव पद. आणि या चिरंजीव पदामध्ये नाथरायांनी अनुतापाचं वर्णन केलेलं आहे. अनुताप म्हणजे काय? आम्हाला कधी अनुताप होत नाही संसाराविषयी. जगद्गुरु तुकोबरायांना अनुताप झाला. अनुतापे तुझे राहिले चिंतन झाला हा वमन संसार. संसार कसा वाटू लागला? तुकोबरायाने दृष्टांत दिला. वमन, वमन कळतं तुम्हाला? वमन नाही कळणार, उलटी. उलटी कळते ना? आपल्याला जर उलटी झाली तर आपण पाहतो तिच्याकडे, उलटीकडे पाहत नाही आपण. उलटी झाली, पायानं माती टाकून देतो. तुकोबरायांना बस तद्वत संसार कसा वाटू लागला? झाला हा वमन संसार. तुकोबरायाने त्या पद्धत. आणि ज्या दिवशी आपल्याला प्रपंच असं वाटेल तेव्हाच देव आवडू लागेल, तोपर्यंत आवडणार नाही देव. बरे झाले देवा बाईल कर्कशा. तुकोबराय बोलतात, बरं झालं एक पत्नी गेली, ही जी दुसरी पत्नी ना माझी, तुकोबरायाने म्हणलेले कर्कशा. बरं झालं ती कर्कश आहे, म्हणून मला मंदिरात येता येऊ लागलं. ती जर प्रेमळ असते ना, मी मंदिरात नसता आलो. ती मला बोलते, ती मला त्रास देते आणि मला ते वाईट वाटतं, म्हणून मी मंदिरात येतो. तिनं जर म्हणलं असतं जाऊ द्या पाहू आपण करू आपण, मी घरीच थांबलो असतो. बरे झाले देवा बाईला कर्कशा. मला तर वाटतं जगाच्या पाठीवर बाईला कर्कशा, पत्नीला कर्कशा म्हणणारे फक्त तुकोबराय आहे. आपण म्हणून पहा बरं घरी गेल्या. हा, तुकोबराय बोलतात आपण असते कर्कशा, पण म्हणायची हिंमत नाही कोणाची आपली. ते म्हणू शकता फक्त तुकोबराय. बरे झाले देवा बाईला कर्कशा. ती फक्त हिंमत जगद्गुरु तुकोबरायांमध्ये. आता तुकोबरायांना प्रपंचाचा सर्वस्वी वेट आलेला आहे. मग एकांती जाऊनी उदार उदास विचार मनात आणि तसे तुकोबराय मनात विचार आणतात. आता आपल्याला प्रपंच करायचा नाही, ते मुख्य पाहिजे अनुताप. अनुतापाचा अर्थ काय आहे? एकनाथ महाराजांनी चिरंजीव पदामध्ये ओवी घातली. एकनाथ महाराज बोलतात, येथे मुख्य पाहिजे अनुताप. त्या अनुतापाचे कैसे रूप? नित्य मृत्यू जाणे समीप, न मानी अल्प देहसुख. माऊली एकनाथ महाराज बोलतात, अनुताप. अनुताप म्हणजे काय?
अनुताप शब्दाचा अर्थ असा केलेला आहे, नित्य मृत्यू जाणे समीप. नित्य आपण असं पाहिलं पाहिजे, माझा मृत्यू माझ्या जवळ आहे. हा अनुताप. एकनाथ महाराज बोलतात, नित्य मृत्यू जाणे समीप, न मानी अल्प देहसुख. देहसुख अल्प आहे याला मानू नका. आणि नित्य मृत्यू, आणि मृत्यू जवळच आहे ना महाराज. आपल्याला असं वाटतं खूप दूर आहेत, मृत्यू जवळ नाही, मृत्यू जवळच असतो. भागवतामध्ये श्लोक येतो बघा, काल व्याल मुखग्रास त्रास निर्नास हेतवे. भागवतकार वर्णन करतात, काल व्याल, काळ हा आपल्या जवळ येऊन थांबलेला आहे, आपल्या जवळ आहे, कधी घाला घालेल सांगता येत नाही. म्हणून तुम्ही देह सुखात मानू नका, चिंतन करा. मृत्यू नित्य समीप जाणावा हा अनुताप. ऐसा अनुताप नित्य वाहता, तर वैराग्य तया चाहता. माझा मृत्यू जवळ आलेला आहे, माझा मृत्यू कधी येईल सांगता येत नाही. जेव्हा ही गोष्ट आपल्याला कळेल तेव्हा अनुताप निर्माण होईल. तुकोबराय बोलतात, असा अनुताप मला झाला आणि आता देवाचं चिंतन करायला लागलेलो आहेत. आणि तुकोबराय विचार करतात, आता देहोत थांबायचं नाही, आपण आता सर्वस्वी प्रपंचाचा वीट आलेला आहे, आता देहोत थांबायचं नाही. आता तुकोबरायने देहूतलं भजन बंद केलं आणि साधक असणारे जगद्गुरु तुकोबराय भजन करण्यासाठी डोंगरावरती जातात. तो डोंगर म्हणजे भामनाथ. महिपती महाराजांनी सुंदर वर्णन केलेलं आहे, ऐसा निश्चय करुणी चित्ते जातसे भामनाथ पर्वते. भामनाथाच्या पर्वतावर तुकोबराय भजनासाठी निघाले. विना घेतलेल्या आहेत, चिपळ्या घेतलेल्या आहेत, आणि तुकोबराय भामनाथाच्या पर्वतावरती आले. एका झाडाखाली बसले आणि झाडाखाली बसून तुकोबरायांनी भजन चालू केलं. तुकोबरायांनी भामनाथाच्या पर्वतावर बसून भजन चालू केलं. आपण दत्त मंदिराच्या जवळ उठून 2 मिनिटं भजन करू. विठ्ठल 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 विठ्ठला हो. विठ्ठल वा वा. विठ्ठल टाळी वाजवा विठ्ठल सर्वांनी. विठ्ठल विठ्ठला हो. विठ्ठल 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 विठ्ठला हो. विठ्ठल 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 विठ्ठला हो. विठ्ठल 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 विठ्ठला हो. विठ्ठल 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 विठ्ठला. विठ्ठल 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 विठ्ठला. विठ्ठल 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 विठ्ठला हो. 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 विठ्ठल 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 विठ्ठला. सर्वांनी बोला, विठ्ठल 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 विठ्ठला हो. विठ्ठल 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 विठ्ठला हो. विठ्ठल 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 विठ्ठला हो. विठ्ठल 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 विठ्ठला. श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल
जगद्गुरु तुकोबरायांनी आता साधनेसाठी एक वेगळी जागा निवडली. तुकोबरायांच्या जीवनामध्ये असं वर्णन येतं, तुकोबराय 3 ठिकाणी साधना करतात. पहिला डोंगर सांगितला भामनाथ, भामचंद्र डोंगर. दुसरा सांगितला भंडारा डोंगर आणि तिसरा सांगितला घोराडेश्वर डोंगर. या 3 डोंगरावरती तुकोबरायांनी भजन करावं. भामनाथावर तुकोबराय आलेले निघाले. भामनाथावर जाताना महिपती महाराजांनी वर्णन केलेले भजनासाठी निघाले. पण जाताना महिपती महाराज वर्णन करतात कसे निघाले तुकोबराय. जीवी पतिव्रता निघता सती त्याग करती स्त्री सर्वस्वी. महिपती महाराजांनी दृष्टांत दिला, उपमा दिली. जशी एखादी स्त्री पती मृत्यू पावल्याच्या नंतर त्याच्यासोबत सती जाते. सती जात असताना ती कोणत्याही प्रकारचा विचार न करता सर्वस्वी पतीसोबत सती जाते. तद्वत तुकोबराय भंडाऱ्याकडे निघाले. भंडाऱ्यावरती आलेले आहेत. एका वृक्षाखाली बसले. तैसाची परी वैष्णव तुका पर्वतावरी जाओनी देखा अंतरी आठवणी वैकुंठ नायका करोना अनेक भाकतसे. डोळे बंद केले तुकोबरायांनी आणि देवाची करुणा भाकायला लागले, देवाला आळवायला लागले. का आळवता तुकोबराय बारीक आहे का? विस्कटलेला प्रपंच सावरण्यासाठी देवाचा धावा नाही केला तुकोबरायांनी. उद्ध्वस्त झालेला प्रपंच याला सुधरवण्यासाठी तुकोबराने देवाचा धावा केला नाही. देवा आता बस झालं, आता मला तू पाहिजे, तुझी भक्ती पाहिजे. तुकोबराय ध्यान करू लागले. 7 दिवस झाले तुकोबराय ध्यान बंद करून बसलेले. अंतकरणामध्ये देवाचं ध्यान चालू आहे. मूर्ती डोळ्यासमोर आणली तुकोबरायांनी. कोणती? जी देहूमध्ये होती ती मूर्ती डोळ्यासमोर आणली. अंतकरणामध्ये त्या मूर्तीकडे पाहतात. ध्यान धरायचं ते असं धरायचं असतं. डोळे बंद केलेले आहेत. सगळ्या वृत्ती, बाहेर वाहणाऱ्या वृत्ती अंतकरणामध्ये एकत्रित केल्या. अंतकरणामध्ये त्या देवाला पाहू लागले. 7 दिवस झाले. बोलतात त्या देवाला. तुकोबराय बोलू लागलेले देवाला, देवा आता प्रपंच माझ्या पाठीमागं लागू देऊ नको. आता प्रपंचाची ही सगळी व्यवस्था थांबव. बोलतात तुकोबराय, बोलू लागले देवाशी. बोलता बोलता देव बोलायला लागले. तुका डोळे उघडा, मी तुम्हाला भेटायला आलेलो आहेत. सर्पाच्या रूपाने तुम्हाला भेटायला आलेले आहेत. तुकोबरायने डोळे उघडले नाही आणि तुकोबराय डोळे बंद करून ध्यानात निर्माण झालेल्या, उत्पन्न झालेल्या, प्रगट झालेल्या देवाला बोलतात, देवा माझी ही अपेक्षा नाही आहे, तू सर्परूपाने मला भेट द्यावी. यासाठी सर्परूपाने तर मी तुला दुसरीकडे बघितलं असतं. माझी जी साधना चालू आहे तुझं पूर्ण रूप मला बघायचं आहे. त्या रूपात मला दर्शन दे, त्या रूपात मला दर्शन पाहिजे. आणि मग तुकोबराय बोलतात, तो परमात्मा प्रगट होतो. लक्षपूर्वक ऐका. जसा आपल्या अंतकरणामध्ये भाव असतो ना, भाव ज्याचे गाठी त्याशी लाभ उठाउठे. भाव ज्याच्या अंतकरणात आहे त्यांना देव नक्कीच भेटतो. या न्यायाने देव तात्काळ समोर प्रगट झाले. महिपती महाराजांनी वर्णन केलेलं आहे. महिपती महाराज बोलतात, तात्काळ चतुर्भुज घनश्याम शंख चक्र गदा पद्म निज भक्ताचे देखुनी प्रेम तो आत्मा राम प्रगटला. महिपती महाराजांनी वर्णन केलं. समोर तुकोबरायांसमोर चतुर्भुज रूपामध्ये पहिल्या वेळेस जगद्गुरु तुकोबरायांची साधना कामाला आली आणि परमात्मा तुकोबरायांसमोर प्रगट झालेले आहेत. तुकोबरायांनी डोळे उघडले. डोळ्यामधून अश्रू येऊ लागले तुकोबरायांचं. वा देवा, मी तुझा धावा केला आणि तू मला भेटायला यावं. डोळ्यातून त्या तृप्तीचे केलेली साधना आणि त्या साधनेच्या तृप्तीचे अश्रू डोळ्यातून यायला लागले. तुकोबराय साश्रू नयने दंडवत करता, देवा माझं भाग्य थोर तुम्हाला भेटायला आला. देव प्रगट झाले असं महिपती महाराज वर्णन करतात. देवाने तुकोबरायला उचलून कडेवरती घेतलं. जसे खूप काळापासून, खूप वेळापासून रडणारं मूल आईसाठी रडतं, आई 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 म्हणतं, आईने यावं. आणि आई अगोदर काहीच पाहत नाही, आली की अगोदर आपल्या बाळाला कडेवर उचलून घेते. कडेवर उचलून घेतल्याच्या नंतर मग विचारते काय पाहिजे. तिला म्हणा आई. आई कोणाला म्हणतात माहितीये? बाळाचं रडणं ऐकून त्याला अगोदर कडेवर घेते, मग विचारते काय पाहिजे. तिला म्हणा आई.
आणि आपलं रडणं ऐकून कोणीतरी विचारतं काय पाहिजे, ते वेगळं. पण आई अगोदर कडेवर घेते. मग पांडुरंग परमात्मा तुची आमचा माता पिता कडेवर उचलून घेतलं देवाने आणि बोलायला लागले देव, मागा तुकोबाराय, काय पाहिजे तुम्हाला? म्हणता आलं असतं तुकोबारायांना, माझा संसार विस्कटलेला आहे, व्यापार डुबलेला आहे, माझा व्यापार चांगला झाला पाहिजे, माझा प्रपंच नीट नेटका झाला पाहिजे. पण तुकोबाराय तिथं बोलतात, देवा हिची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, तुझा विसर देवा आता माझ्या जीवनात होऊ नये, एवढंच मला दे. तुकोबाराय देव बोलतात. इकडं देहूमध्ये सगळ्यांना कळालं तुका कुठे गेला, तुका कुठं गेला. कान्होबाला कळालं, जिजाई साहेबांना कळतं, शोध घेतात. आणि मग कान्होबा शोध घेत येतो तर भामनाथाच्या त्या डोंगरावर एका गुहेमध्ये तुकोबाराय देवाचा संवाद चालू असतो. कान्होबा धन्य समजतो की माझ्या भावामुळे आज मला देवाचं दर्शन झालं. दादा म्हणून हाक मारली, देव गुप्त झाले आणि तुकोबारायांनी डोळे उघडले. तुकोबाराय बोलतात, कान्होबा तू इकडे कसा आलात? दादा खूप दिवस झाले, 7 दिवस झाले, आज वहिनी वाट पाहत आहे तुमच्या घरी. तुकोबारायला हाताला धरलं, घरी घेऊन यायला लागले. तुकोबारायांनी विचारलं नाही, मी नव्हतो कसं झालं, किराणा होता का, घरी सगळं व्यवस्थित होतं का? अजिबात नाही. तुकोबाराय आता देहून घरी निघाले. पण तुकोबारायांच्या वाणीचा एकच विषय झाला होता, फक्त परमार्थन. देव घरी येताना मी असं बसलो, 7 दिवस असं ध्यान केलं. पहिल्या दिवशी देवाला पाहिलं, मूर्ती डोळ्यासमोर आणली. दुसऱ्या दिवशी डोळ्यामध्ये प्रकाश पडला. तिसऱ्या दिवशी त्याचे हात दिसायला लागले. चौथ्या दिवशी शंख दिसायला लागलं. 5व्या दिवशी गदा पद्म दिसायला लागलं. आणि 7व्या दिवशी तो माझ्या अंतःकरणात प्रगट झाला. हे भाव तुकोबाराय सांगत येऊ लागले. घरी देहूच्या तीरापर्यंत आले आणि देहूपर्यंत आले आणि तुकोबाराय थांबले. कान्होबाला सांगितलं, एक काम कर, मी इथंच थांबतो, तू घरी जा आणि जेवढ्या वया ठेवलेले आहेत, कर्ज खते ठेवलेले आहेत, तेवढे सगळे इथं घेऊन ये. कान्होबाने ऐकलं, घरी आला, सगळे कर्ज खत होते सगळे घेतले. राऊत बाबा सांगतात 3 ते 4 पोते कर्ज खत होते तुकोबारायांकडे. लोकांना दिलेले पैसे ते परत घ्यायचे होते. कान्होबाने सगळे बैलगाडीत टाकले. अजून घरी आली नाही तुकोबाराय. आता साक्षात्कार झालेला आहे. आता तुकोबाराय पूर्वीचे तुकोबाराय राहिले नाही. आता पांडुरंगाचं दर्शन झालेले तुकोबाराय आहेत. काना घरी जा, कर्ज खत घेऊन ये सगळे. कान्होबाने आणले. दादा याचं काय करायचं? बस आता मला प्रपंच करायचं नाही. मला असं वाटतं आता हे सर्वच्या सर्व इंद्रियत बुडून टाकावे आणि मुक्त व्हावं. कान्होबा बोलतात, दादा ठीक आहे, तुम्हाला उपरती झाली, वैराग्य झालं, माझं काय? माझा प्रपंच आहे, माझी पत्नी आहेत. तुकोबारायने त्याचे 2 हिस्से केले. कर्ज खताचे 2 वाटे केले. काना हे तुझे घे, तुझा प्रपंच कर. तुकोबारायांच्या वाट्याला आलेले सर्व कर्ज खत तुकोबाराय इंद्रियीच्या डोहामध्ये बुडवून टाकतात. आज सर्वस्वी तुकोबाराय संसारातून मुक्त झाले. आपल्याला ऐकायला साधी क्रिया वाटते, हे कर्ज खत बुडवणं साधी वाटते. पण यावर जेव्हा मी चिंतन करत असताना अनेक पुस्तकं वाचले. कोणी यावर अनेक मतांतर मांडलेले आहेत. कोणी म्हणतं, जे नास्तिक लोकांनी तुकोबारायांचं चरित्र लिहिलं ना, ते बोलतात त्यांच्या ताकद नव्हती पैसा वसूल करण्याचे म्हणून त्यांनी बुडवले. कोणी म्हणतं त्यांच्या धमक नव्हती उष्णे दिलेले पैसे परत घेण्याची, त्यांनी मागण्याचा प्रयत्न केला लोकांनी दिले आणि हाकलून लावलं आणि वैतागून कर्ज खत बुडवली, असं काही लेखकाचं म्हणणं आहे. पण महिपती महाराज बोलतात, ज्यांनी जगाला खाणारा काळ ते तुकोबाराय. जगा काळ खाय, आम्ही माथा दिला पाय. काळ त्यांच्या समोर आपण प्रमाण ऐकलं, तुकाराम तुकाराम नाम घेता कापेय, एवढी ज्यांची ताकद, असं होऊ शकत नाही. तुकोबाराय बोलतात, लोकांना गरज होती, पैसे नेले, आता ते पैसे परत मला गरज नाही, मी का घेऊ? लोकांना गरज होती, मी वाटले, आता परत मला जर गरज असेल तर मी घेईल, मला गरज नाही. म्हणून तुकोबारायांनी कर्ज खत बुडवून टाकले. घरी आले नाही, कर्ज खत बुडवून टाकले. एक प्रकारचं त्या ठिकाणी तुकोबारायांच्या जीवनातला तो सुवर्ण काळ म्हणा परमार्थातला. परमार्थ तेव्हा आपण काही सोडत चाललो, जागा रिकामी करत चाललो की परमार्थातलं काही फळ मिळत चालतं. मी काल बोललो ना, ठेवायला जागा पाहिजेत ना आपल्याला. एक जर आपण सोडत चाललो तर परमार्थात येणारा भाग आपल्या पदरात पडेल. पण त्यासाठी अगोदर आपल्याला
प्रपंचातलं जे काही आहे ते रिकामं करावं लागेल, तेव्हा तिथलं फळ पडेल. आपलं काय माहीत आहे, आपण परमार्थ करतो, पण हे सगळं सोबत घेऊन, प्रपंच सोबत घेऊन परमार्थ करतो, कधीच फळ मिळणार नाही. परमार्थ करायचं, एक एक गोष्ट सोडून, एक एक हळूहळू ढाळे ढाळे याला मागं सोडत चालायचं, तेव्हा तिकडचं मिळणारं फळ पदरामध्ये पडतं. तुकोबाराने सर्व कर्ज खतं बुडवून टाकले. महिपती महाराज वर्णन करतात, आता कर्ज खतं बुडवले आणि तुकोबाराय देहूत आले. आणि जेव्हा देहूत आले तेव्हा लोक नावं ठेवायला लागले, काय हा बावळट तुका, थोडाफार काही व्यवसाय करण्यासाठी ठेवी होत्या, लोकांना दिलेले कर्ज होते, ते वसूल करून व्यवहार करता आला असता, धंदा करता आला असता. काय मूर्ख मनुष्य, याने कर्ज खतं बुडवले. तुकोबारांना त्याचं काही वाटत नाही. महिपती महाराजांनी तुकोबारांचं ते चरित्र बघितलं. गावातून जाताना लोक नावं ठेवू लागले. महिपती महाराज बोलतात, आता तुकोबारांची स्थिती कशी झाली. लज्जा लौकिक टाकुणी मानसी, चित्त लागले चिंतनाशी, विरक्तीचे नि बळे फाशी, इंद्रिये निमिषी आकळिले. आता लोक काय बोलतात याकडे तुकोबारांचं अजिबात लक्ष नाहीये. एका अभंगात तुकोबाराय बोलतात, आता मला देवा तुझ्याशिवाय लाज, भय, शंका, भीती या सगळ्या गोष्टी मी सोडल्या. लाज, भय, शंका, दुराविला मान. तुकोबारांनी लज्जा सोडली. परमार्थ करण्यासाठी ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. आपण रोज अभंग म्हणतो काकड्यामध्ये, जया परमार्थी चाड, तेने सांडावे लिघाड, धरुणी भजनाची चाड, नित्यनेम आदरे, नित्यनेम आदरे. पण लज्जा सोडून आपल्याला परमार्थाची खूप लाज वाटते. आपल्या गावात तसं नाही, आपल्या गावात खूप बदल झाला. पण जेव्हा आम्ही खूप गावामध्ये फिरतो, लोक बोलतात, महाराज तुम्ही काय करा, कथेच्या आदल्या दिवशी सांगा लोकांना, उद्या नगर प्रदक्षिणा होणार आहे, तुम्ही सांगितलं की लोक तुमचं ऐकतील. तुम्ही सांगा गावातल्या सगळ्या महिला मंडळींनी डोक्यावर तुळशी वृंदावन घ्या, नगर प्रदक्षिणेमध्ये या. आपल्याला नाही सांगावं लागतं, तिकडे सांगावं लागतं. मग म्हणा एखाद्या आजीला, आजी उद्या नगर प्रदक्षिणा आहे, तुम्ही तुळशी वृंदावन घ्या डोक्यावर. आजी म्हणते, महाराज घेतलं असतं पण माझ्या खांद्यात जाळ आहे. काय आहे? माझ्या खांद्यात झाळ. कोणता जाळ तुम्हाला माहिती आहे? नाही घेऊ शकत. टाळ घ्या, नाही घेऊ शकत. का? लाज वाटते. मी असं ऐकलं, जे आपण एकादशीला नगर प्रदक्षिणा करतो ना, काय येत नाही नगर प्रदक्षिणेला? लाज वाटते. हे सगळं गल्लीला फेरा मारायचं, कोण करेल हे? लाज वाटते म्हणतात आम्हाला त्याची. तुकोबाराय बोलतात, परमार्थ होणार नाही. लाज, भय, भीती, शंका या सगळ्या गोष्टी मागं टाकाव्या लागतात आणि मग परमार्थ सिद्ध होतो. तुकोबारायने सगळ्या गोष्टी मागं टाकल्या, सर्व अहंकार गेला आणि तुकोबाराय भंडाऱ्यावर येतात. तुकोबाराय बोलतात, आता सगळं जन विजन झाले आम्हा. आता सगळं मला जन विजन सगळं होऊन गेलेलं आहे. आता माझ्या जीवनामध्ये काहीच राहिलं नाही. मी आता स्वतःला विसरलेलो आहे. मी कोण आहेत? मी कोण तुका? कोण माझी पत्नी? बस काही नाही, मी आता देव. आता तुकोबारायांचा देवाचा संबंध आला. पूर्वी थोडं काही व्यापार करायचे, पण आता काहीच नाही. घरी आले, जिजाईनं काही जे बनवलेलं असेल ते खायचं आणि एकच व्यापार. टाळ चिपळ्या घेतलं की भंडाऱ्यावर, भामनाथावर, घोराडेश्वरावर एकच काम तुकोबारायांनी लावलं. आता तुकोबारायांचं चरित्र बदललं. आता आपण व्यावहारिक तुकोबाराय बघितले. आता साधक तुकोबाराय भजनाला लागलेले आहेत. महाराजांनी आता एकच धरलं, घर, मंदिर, भंडारा, बस एवढंच करतात. बाकी तुकोबाराय काहीच करत नाही. बस आता कोणी म्हणलं, महाराज थांबा ना, थांबले. महाराज बसा ना, बसले. महाराज करा भजन चालू, केलं चालू. भजनारे बसतात. त्यांना वाटलं 11:15 वाजले, आता थांबवल, चालूच भजन. तिथलं बरं लोक उठून गेले. तुम नका जो आरती करणे आपल्याला. आता भजन पाहिलं लोकांनी बघितलं, यांचं चालूच आहे. आणि थांबव कसं म्हणता यांना आता? मग एक एक उठून जायला लागला. हे बसलेलेच भजन रामकृष्ण हरी. एक लोक उठून गेले. मग डोळे उघडून पाहतात कोणीच नाही. टाळ चिपळ्या घेतल्या, चालले भंडाऱ्यावर. कोणी म्हणलं जेवा, जेवले. कोणी म्हणलं पळा इथून, गेले निघून. काहीच मान अपमान काहीच राहिलं नाही.
आता तुकोबराय पूर्णपणे साधक बनलेले आहेत. आता आपण प्रापंचिक तुकोबराय पाहिले, आता आपले तुकोबराय फक्त भजनप्रिय तुकोबराय बनले. व्यवहारिक तुकोबराय वेगळे आणि भजनप्रिय तुकोबराय. आता आपल्या चरित्रामध्ये भजनप्रिय तुकोबरायांचं चरित्र प्रारंभ झालेलं आहे. राहिलेले 2 दिवस, उद्या आणि परवा. आता जे तुकोबरायांचं चरित्र आहे की नाही, हे फक्त भजनप्रिय तुकोबराय, फक्त देवाचे बनलेले तुकोबराय. उरलेल्या 2 दिवसामध्ये आपल्याला ऐकायचे फक्त भजन. मग मंबाजी मारो, रामेश्वर भट्टांनी अपमान करो, अनेक चरित्र आहे. 14 टाळकरी तुकोबरायांच्या जीवनात कसे जोडत गेले, एक एक टाळकरी कसा जोडला गेला. एकदम नाही आले सगळे, चला तुकोबरायचं कीर्तन घ्या टाळ. काही प्रत्येक 14 टाळकरी जे जोडले ते 14 प्रसंग घडले आणि त्या 14 प्रसंगातून 14 टाळकरी तुकोबरायसोबत जोडले. तुकोबरायांचा स्वभाव असा बनत गेला. पारमार्थिक माणसाचा स्वभाव असा असतो, असा असावा असं मला आवर्जून सांगायचं आहे. असला पाहिजे नाही, असावा. कसा? जिथं जाईल तिथला समाज आपलासा करता आला पाहिजे. हां, पारमार्थिक माणसानं कसं असावं, जिथं गेलं तिथं गेल्यावर त्यांनी म्हणलं पाहिजे महाराज बरे होते, चांगले होते, भागवत समजा चालले की महाराज तुम्ही आता आम्हाला करमणार नाही असं म्हणावं लोकांना. ते तुमच्या भागवताचं खरं पॅकेट आहे. काय की महाराज लोक काय व्यवस्था आहे, काय घर राहायला दिलं, बाथरूमच नाही आहे, सकाळी आंघोळीला महाराज लोक कुठं जातील, काय जेवायला तुमच्या गावात व्यवस्था होती का, पुढच्या वर्षी आम्ही येणार नाही. लोक कंटाळतात. पारमार्थिक माणसं जीवन असं असो, जिथं जाईल तिथं 4 लोकांनी म्हणलं पाहिजे हे आपले, त्या लोकांनी म्हणलं पाहिजे हे आपल्याच घरातले, आपल्या परिवारातले, तर परमार्थ. तुकोबराय असे बनलेले आहेत. जो तुकोबरायांच्या संपर्कात आला तर तुकोबरायांचा होऊन गेला. मग त्यामध्ये रामेश्वर भट्ट असो, गंगाराम बुवा मवाळ असो, संताजी महाराज जगनाडे असो किंवा सोनबा ठाकूर असो, हे एकदा प्रसंग आला, किंवा शिवबा कासारा असो, एकदा प्रसंग जीवनात आला, तुकोबरायांचे शेवटपर्यंत तुकोबरायांचे बनून गेले. आता भजनप्रिय तुकोबराय, ते तुकोबरायांचं राहिलेलं चरित्र उद्या आणि परवा या 2 दिवसामध्ये आपल्याला ऐकायचं आहे. तुकोबरायन वैकुंठाला जातात तोही प्रसंग ऐकायचा आहे. आजची कथा आपली वेळ संपलेली.